हॅलो एव्हरीवन, मी दिलीप खाटेकर, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप अप MPSCद्वारे आपण जी काही टेस्ट सिरीज सुरू केली आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी, तर या टेस्ट सिरीजमधून जो आपला GS3चा आपण एक फ्री पेपर ठेवला होता HRD आणि HRचा, तर त्याचं डिस्कशन तो फ्री पेपर अवेलेबल आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मिळून जाईल, जिथे याची क्वेश्चनची PDF आणि एक्सप्लेनेशन ठेवलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता किंवा तुम्ही ते सॉल्व करा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की बाबा एक्सप्लेनेशन देण्याचा मुद्दा काय की आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये HRDचा अभ्यास नेमकं काय करायचा हेच कळत नाही किंवा सगळं पाठ करायचं का. याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचं, नवीन लोकांचं साधारणतः खूप कन्फ्युजन असतं आणि त्यामुळे मी थोडासा भर या पेपरमधून तुम्हाला त्या गोष्टी प्रायोरिटाईज करण्यासाठी मदत करणार आहे. ठीक आहे. तर पुन्हा एकदा सांगतो की याची जी PDF आहे आणि याचं एक्सप्लेनेशन आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथे एक लिंक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ ॲपमध्ये बघत असाल तर ॲपवर सुद्धा याचे PDF अपलोड केलेले आहेत. तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर तुम्ही जे डिस्कशन करताय किंवा हा व्हिडिओ बघताय तर निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार आहे. तर सुरू करूयात क्वेश्चन नंबर 1 पासून. आता स्क्रीनवर जेवढं काही मी झूम करायचा प्रयत्न करतोय तेवढा मी झूम करेल, परंतु दरवेळी तो क्वेश्चन तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर मी निश्चितपणे तुम्हाला म्हणेल की तुमच्याकडे हार्ड कॉपी समोर आहे तर त्याच्यातून बघितलं तर तुम्हाला जास्त वेळा लक्षात येणार आहे. क्वेश्चन नंबर 1 म्हटलंय की मानव संसाधन व्यवस्थापनातील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मधील विसंगत घटक ओळखा. आता विसंगत घटक जो आहे तर म्हणजे याचा अर्थ काय, 3 कोणतेतरी एकत्र आहेत आणि एक जो आहे तो वेगळा आहे. मग आता विसंगत घटक मध्ये आपण बघितलं नियोजन, दिशानिर्देशन म्हणजे डायरेक्टिंग, नियंत्रण आणि व्यक्तींची निवड. आता हा क्वेश्चन टाकण्यामागे भूमिका काय, तर इथे लक्षात घेतलं ना आपण की आतापर्यंत आयोगाने जर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची उद्दिष्टे काय, वैशिष्ट्ये काय किंवा ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची उद्दिष्टे काय, वैशिष्ट्ये काय किंवा त्याच्यामध्ये कोणते घटक समाविष्ट होतात तर याच्यावरच क्वेश्चन आलेले आहेत. ते 8 ते 10 क्वेश्चन जर आपण काळजीपूर्वक बघितले तर तुम्हाला खूप जास्त चूक करण्याचा मुद्दा तिथे नाही. ऑल ऑफ दीज एक तर आन्सर आहे किंवा जर 1 2 3 4 असेल तर खूप जास्त सोपा क्वेश्चन आला किंवा ह्युमन रिसोर्सचं ह्युमन कॅपिटलमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय काय द्यावं लागतं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1.2 म्हणजे शिक्षण, 1.3 म्हणजे व्यावसायिक शिक्षण, 1.4 म्हणजे आरोग्य म्हणजे किंवा ह्या ज्या 3 घटक आहेत तर हे काय म्हणतो आपण ह्युमन रिसोर्स पासून एका व्यक्तीला काय करतात ह्युमन कॅपिटल बनवतात. आता मग हा क्वेश्चन टाकण्यामागे भूमिका काय की तुम्हाला पहिलाच क्वेश्चन आहे आणि तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर आपल्या बरोबरच येणार आहे. अशा केसमध्ये हा क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स जातो. म्हणजे काय, तुम्हाला त्रास देण्याचा मुद्दा आहे. पहिला क्वेश्चन त्रासदायक वाटला की अरे रे काहीतरी गडबड झाली आहे, आजचा पेपर मग पॅटर्नच वेगळा आहे का, किंवा मग आता MPSCने कदाचित HRDच्या पेपरचा पॅटर्न बदललेला दिसतोय, मग आपण खूप जास्त विचार करू. ह्या गोष्टी क्लासरूममध्ये तुम्ही विचार करायला सुरुवात करतात आणि त्या मला अवॉइड करायच्या आहेत, राईट ना. मग मी काय म्हटलं की हा क्वेश्चन जर वेगळ्या अँगलने विचारला गेला असता, मानव संसाधन व्यवस्थापनामधील पुढीलपैकी कोणते घटक आहेत, तर वरील सर्वच घटक आहे. परंतु मी काय म्हटलं मुद्दाम विसंगत घटक ओळखा. आता याच्यामध्ये विसंगत कोणता आहे तर ड विसंगत आहे आणि ड विसंगत असलेला पर्याय कुठे, पर्याय क्रमांक 3. मग आता एक्सप्लेनेशन मध्ये मी थोडक्यात सांगेल किंवा याच्यामध्ये नेमकं काय केलेलं आहे. टेक्निकल बाबी आहे, असा क्वेश्चन HRD मध्ये आयोग कधीच विचारणार नाही, कधीच विचारणार नाही. ठीक आहे. पुन्हा एकदा ती जी PDF आहे ती PDF एक्सप्लेनेशन मध्ये क्वेश्चन बरोबर एक्सप्लेनेशनची PDF सुद्धा आहे अवेलेबल, तर ती एकदा बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा बघा इथे क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हटलंय, क्वेश्चन नंबर 1 मध्ये म्हटलंय स्पष्टीकरण. काय म्हटलंय, नियोजन, दिशानिर्देशन आणि नियंत्रण ही व्यवस्थापकीय कार्य आहे म्हणजे मॅनेजरियल फंक्शन असून त्या लोकांची निवड, त्यांचा गुणात्मक विकास आणि यंत्रणेबरोबर चांगले संबंध ही ऑपरेटिव्ह फंक्शनचा भाग आहे. आता पुन्हा एकदा HRDचा अभ्यास करताना मॅनेजरियल फंक्शन्स कोणते आणि ऑपरेटिव्ह फंक्शन्स कोणते हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित नाही. हे तांत्रिक बाबी आहे. परंतु पुन्हा मी काय म्हटलो, हा क्वेश्चन तुमचा बरोबर यायला नको किंवा क्वेश्चन पहिला काय मुद्दाम टाकला त्रास देण्याचा आहे किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी विचारलं आणि मग तुमचं माइंड जे आहे ते सेट होण्या अगोदरच मी काय केलं, डिस्टर्ब केलेलं आहे. म्हणजे मग इथून पुढे तुम्हाला आणखीन वेगळ्या अँगलने तुम्ही कदाचित विचार करू शकता, तर ते शक्यतो अवॉइड करा. या क्वेश्चनसाठी प्रिपेअर करू नका. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं जर आलं किंवा आयोग जर विचारतोय तर आयोगाने आतापर्यंत एवढंच विचारलंय की मानव संसाधन व्यवस्थापनातील घटक कोणते, तर वरील सर्व घटक असणारे. व्यक्तींची निवड हा सुद्धा मानव संसाधन व्यवस्थापनातील घटक आहे, परंतु मी तांत्रिक मुद्द्यावर मी वेगळं केलंय. आयोग विचारणार नाही, क्वेश्चन टाकण्याची भूमिका लक्षात आलेली असावी. ठीक आहे, पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 2 काय म्हटलंय, मानव संसाधन विकासाची उद्दिष्टे कोणती. आता ज्या अँगलने मी म्हटलं किंवा तुम्हाला याच पद्धतीने जर आयोग क्वेश्चन विचारतोय तर मी पुन्हा काय केलं, टेस्ट सिरीज आहे तर थोडीशी
थोडंसं काय करतोय तुम्हाला त्रास देण्याचा मुद्दा करतोय की तुम्ही काळजीपूर्वक वाचत आहात का, कारण की क्लासरूममध्ये बऱ्याच वेळा आपण सिली मिस्टेक करतो आणि सिली मिस्टेकमध्ये काय होतं की तुम्ही एका पेपरमध्ये 5 सिली मिस्टेक केल्या तर 5 पेपरमध्ये किंवा 5 ऑब्जेक्टिव्ह पेपर आपण GS 1 2 3 पर्यंत लँग्वेजचा ऑब्जेक्टिव्ह पेपर पकडला तर 5 सिली मिस्टेक जर झाला तर आपला किती होणार आहे, 25 सिली मिस्टेक होणार आहे, जे तुम्हाला रिझल्टमधून बाहेर पडण्यासाठी भरपूर असणार आहे, राईट ना. तर मुद्दाम काय की आपल्याला रीडिंग काळजीपूर्वक करायचं आहे. मग उद्दिष्टांमध्ये उपलब्ध संसाधनाचा महत्तम उपयोग करणे, बरोबर आहे ती साधन सामग्री आपल्याला मॅक्झिमम वेळा युटिलाइज करायची आहे. सक्षम कर्मचारी वर्ग निर्माण करणे पाहिजे, तर त्यामुळे ब चुकीचं आहे. त्यानंतर उपलब्ध संसाधनांची कार्यक्षमता वाढवणे. आता दुसरा मुद्दा काय, तिसरा मुद्दा क मध्ये संसाधनांची कार्यक्षमता वाढवणे चालणार आहे. अ आणि क बरोबर असायला पाहिजे. मग आहे का पर्याय क्रमांक 3 अ आणि क, राईट. परंतु विचारलं काय ते चुकीचा पर्याय निवडा. आता तुम्ही बऱ्याच लोकांनी कंबाईनची पूर्वपरीक्षा दिली असेल, कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये चुकीचा पर्याय निवडा अशा अँगलने आलं होतं. चुकीचा पर्याय निवडा म्हणजे काय असतं की जेव्हा क्वेश्चन आयोगाचा टेंडन्सी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये ही लक्षात येते तुम्हाला की जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्याची भूमिका जी चुकीचा पर्याय का आहे, कारण की तुम्हाला क्वेश्चन जेव्हा सोपा विचारला जातो त्यावेळेस आपण वाहत जातो की बाबा आपल्याला मला येतं, सगळं येतं, सर्व माहिती आहे, आणि मग चुकीचा पर्याय विचारला तर काय होतं, तुमचं जे उत्तर यायला पाहिजे त्यापेक्षा वेगळं उत्तर असतं. मग इथे चुकीचा पर्यायामध्ये अ आणि क नसलेला, अ आणि काय आपला बरोबर पर्याय, राईट ना. मग चुकीचा पर्याय कोणता, अ आणि क नसलेला कोणता पर्याय आहे, तर ब म्हणजे पर्याय क्रमांक 2 आन्सर असायला हवा. पुन्हा एकदा सांगतो, चुकीचा पर्याय निवडा हा जेव्हा क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा क्वेश्चनचा कंटेंट सोपा असतो आणि त्यामुळे आपण पटपट भरभर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो आणि पटकन आपल्याला जे येतं ते मार्क करतो, पर्याय क्रमांक 3. परंतु आयोगाने जे विचारलंय ते चुकीचा पर्याय निवडा या अँगलने विचारलेलं असतं आणि त्यामुळे आपला बळी जाण्याची शक्यता वाढते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3, मानव संसाधनातील गुंतवणूक म्हणजे या क्षेत्रात केलेली गुंतवणूक होय. आता मानव संसाधन क्षेत्रामध्ये गुंतवणूक इथे लक्षात घ्यायचं आहे पुन्हा एकदा, ज्या वेळी आयोगाने आतापर्यंत या घटकावर क्वेश्चन विचारलाय तेव्हा असं सिंपल विचारलेलं आहे की शिक्षण, आरोग्य, प्रशिक्षण, कौशल्य विकास या घटकात केलेली गुंतवणुकीला काय म्हटलं जातं, मग ते मानव संसाधन म्हटलं जातं की मानव आपण त्याला काय म्हणतात कॅपिटल, भांडवल म्हटलं जातं. मग इथे काय आहे, जर संसाधनामध्ये गुंतवणूक केली तर काय होणार आहे त्याचं, आपण कोणतंही संसाधनामध्ये गुंतवणूक करतो तर ते काय आपलं कॅपिटल होतं, राईट ना, म्हणजे भांडवल होतं. मग गुंतवणूक कोणती, ह्युमन, ॲज अ ह्युमनला आम्ही जेव्हा रिसोर्स म्हणून ट्रीट करतो त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि प्रशिक्षण हे 3 मुद्दे यायला पाहिजे. औद्योगिक क्षेत्र विकास हा मुद्दा यायला नकोय. आणि पुन्हा एकदा मी वरील सर्व ठेवलेला आहे. हा ऑप्शन ठेवण्याचं कारण काय, तुम्ही ड सुद्धा घेऊन जाता, जे ड घेऊन जातील त्यांनी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन काळजीपूर्वक बघितलेले नाही. औद्योगिक क्षेत्र विकास हा ह्युमन रिसोर्स मधला इन्व्हेस्टमेंट होऊ शकत नाही, राईट ना. ती पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा मुद्दा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 न लिहिता आपल्याला पर्याय क्रमांक 1 लिहायचा आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 3, लोकसंख्या वाढत असताना रोजगार निर्मितीबरोबर आर्थिक विकास होत असेल तर लोकसंख्या वाढ अतिरिक्त वाटणार नाही. आता हा क्वेश्चन टाकण्यामागे भूमिका काय, अतिरिक्त लोकसंख्येचा मुद्दा आपल्या सिलेबसमध्ये आहे. एक्सेस किंवा अतिरिक्त जास्तवाली लोकसंख्या कधी भेडसावते, तर आपण काय म्हटलं इथे विधान काय म्हणतंय, जर लोकसंख्या वाढत असेल आणि त्याच प्रमाणात रोजगार जनरेट होत असेल, राईट, मग त्या केसमध्ये तुम्हाला वाढ जी आहे ती परवडणारी आहे का, कारण की त्याच प्रमाणात रोजगार पण जनरेट होत आहे. म्हणजे इकॉनॉमीमध्ये तुमचे जेवढी लोकसंख्या जन्म घेते तेवढी लोकसंख्या इकॉनॉमीमध्ये समाविष्ट होऊ शकते किंवा कॅपॅसिटी तुमच्या इकॉनॉमीची किंवा तुमच्या अर्थव्यवस्थेची आहे. आता सध्या आपल्याकडे काय होऊन गेलंय, लोकसंख्या वाढीचा दर किंवा लोकसंख्या जी आहे त्याच्यामध्ये काय झालं, आपल्याकडे जॉबलेस ग्रोथ झालेली आहे, राईट ना. जॉबलेस ग्रोथ झाल्यामुळे काय झालं की देशाचा विकास होताना रोजगार निर्मिती झालेली नाहीये आणि त्याच्यामुळे आता आपल्याला काय दिसते, अतिरिक्त लोकसंख्या दिसते, ठीक आहे ना. तर आपल्याकडे जोपर्यंत जर रोजगार तयार झाला असता त्याच प्रमाणात आर्थिक विकास होत होता. आर्थिक विकास होताना रोजगार निर्माण होणं सगळ्यात महत्वाचं आहे, जो की आता आपल्याकडे होत नाही. विधान काय म्हणतंय की असं लोकसंख्या वाढत असताना रोजगार निर्मितीबरोबर आर्थिक विकास होत असेल तर लोकसंख्या अतिरिक्त वाटणार नाही, चालणार आहे, बरोबर. जर अतिरिक्त कधी वाटेल, ज्यावेळी माझे संसाधनं कमी पडायला लागतील, आहे त्या लोकसंख्येला मी जॉब देऊ शकत नाहीये, या केसमध्ये ते अतिरिक्त वाटणार आहे. त्यामुळे अयोग्य आहे. आता ब, 1981 सालच्या जनगणनेपासून लोकसंख्या वाढीचा दर वाढला तशी भारतात अतिरिक्त लोकसंख्येची समस्या भेडसावताना दिसते. आता मी एक कीवर्ड याच्यामध्ये चेंज केलेला, काय, त्यांनी जर म्हटलं असतं ना 1981 सालच्या जनगणनेपासून लोकसंख्या वाढली तशी समस्या आपल्याला भेडसावताना दिसते. यस, आपल्याला माहिती की 81 पासून लोकसंख्या वाढलेलीच आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु मी वर्ड का वापरला, लोकसंख्या वाढीचा दर. लोकसंख्या वाढीचा दर वाढलेला आहे का, नाही. 1981 काय ब्रेक पॉइंट आहे. 1981च्या जनगणनेनंतर किंवा 1981
ते 81चा जो डेटा आला तिथून पुढे काय झालं, आपली लोकसंख्या वाढ कमी कमी होताना दिसते किंवा लोकसंख्या वाढीचा दर कमी कमी होताना दिसतो, पॉप्युलेशन ग्रोथ रेट कमी होतोय आणि म्हणून ब काय चुकीचं आहे, अयोग्य विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. क्लिअर. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 5. थॉमस रॉबर्ट माल्थसने लोकसंख्या संदर्भात मांडलेल्या विधानापैकी कोणते योग्य आहे? आता माल्थसने जी थिअरी मांडली 1898ला, तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एक अरिथमेटिक रेट काय आहे किंवा लोकसंख्या गणितीय श्रेणीने वाढते की लोकसंख्या भूमितीय श्रेणीने वाढते, हे दोन मुद्दे आहेत. त्यांनी काय सांगितलंय की लोकसंख्या ही गणितीय श्रेणीने न वाढता भूमितीय श्रेणीने वाढेल. म्हणजे कशी वाढेल लोकसंख्या? 2, 1 नंतर 2, 2 नंतर 4, 4 नंतर 8, 8 नंतर 16, म्हणजे मल्टिपल टाइम्स काय होणार आहे, ते मल्टिप्लाय होत जाणार आहे. जिओमेट्रिक मध्ये काय होतं, मल्टिपल होत जातं. आणि गणितीय श्रेणीमध्ये त्याचं म्हणणं आहे की अन्नधान्य जे आहे ते अरिथमेटिकने वाढेल. अरिथमेटिकने म्हणजे काय, 1 2 3 4 5, म्हणजे काय झालं, 4 वर्षानंतर तुमची लोकसंख्या 16 वर पोहोचलेली आहे आणि त्यावेळी तुमचा अन्नधान्य 4 वर आहे. म्हणजे काय झालं, गॅप तयार झाला. आणि याचं म्हणणं होतं की या पद्धतीने लोकसंख्या वाढणार आहे. आता सर्वात पहिला मुद्दा, अविधान काय झालं माझं, चुकीचं झालं. लोकसंख्या कशी वाढलेली आहे हे मला माहितीच असायला पाहिजे, कारण की आयोगाने या टॉपिकवर दोनदा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे लोकसंख्या गणितीय श्रेणीने न वाढता भूमितीय श्रेणीने वाढते, हे माझं क्लिअर झालंय. राईट. त्यामुळे 100% चुकीचं आहे. आता क, मानवी जीवन जगण्यासाठी अन्न अत्यावश्यक आहे. आता हे अन्नचा मुद्दा कधी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये यायला नको, आला तर आपण तो घेऊन जाणार, कधी चुकीचा करणार नाही. आता बऱ्याच एक्झाम मध्ये मी जेव्हा हॉलमध्ये ही टेस्ट घेतली तेव्हा लोकांना विचारलं किती लोकांनी ब ला चुकीचं केलं, तर बऱ्यापैकी लोकांनी आन्सर पर्याय क्रमांक 3 लिहिलं होतं, जे की बरोबर नाही. लोकांनी लिहिलं होतं 25 वर्षांनी लोकसंख्या अगोदरपेक्षा दुप्पट होईल. आता बघा, रॉबर्ट माल्थसचा जो सिद्धांत आहे तो 1898ला मांडला आणि त्यांनी काय, आयोगाने जे आतापर्यंत 3-4 विधानं विचारलेत किंवा मी माझ्या पुस्तकामध्ये जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्या एक्सप्लेनेशन मध्ये जेवढ्या काही कंटेंट दिला तेवढंच त्याच्या थेअरीमध्ये का नाही, त्याची थेअरी खूप साऱ्या गोष्टी सांगते. राईट. त्यामुळे तुम्हाला त्याच्या थेअरीमधला डिटेल PDF माहिती असण्याची गरज नाही. आणि मला जे वाटतं की 1898ला त्याने ज्यावेळेस गोष्टी मांडल्या होत्या त्यावेळी हे मांडलं पण असेल, हे माहिती असण्याची गरज नाही आणि त्याच्यामुळे मी याला घेऊन जाणार आहे. त्यामुळे आन्सर काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. बऱ्याच वेळा लोकांना हे लक्षात येत नाही किंवा आपल्याला चुकीचं काय करायचं. तुम्ही म्हणणार की दर 25 वर्षांनी कसं काय होते लोकसंख्या, आता तर आपली समजा 7 अब्ज आहे, तर 25 वर्षांनी 8 अब्ज होणार आहे का? नाही होणार. परंतु त्याची थेअरी त्यांनी त्यावेळेस मांडलेली, त्याला असं वाटलं होतं त्यावेळी. राईट. आणि त्याचं म्हणणं होतं की भूकबळीमुळं खूप सारे लोक मरून जातील. राईट. परंतु आपल्याकडे ग्रीन रिव्होल्यूशन झाली इंडियामध्ये, म्हणजे जसं आपण बेंगॉलचा दुष्काळ बघितला 41-42च्या दरम्यानचा, तर त्याच्यानंतर एवढी मोठी भूकबळी झाली का? नाही. कारण की आमच्याकडे लोकसंख्या वाढलेली, परंतु जे अन्नधान्य आहे ते अरिथमेटिक रेटने वाढलंय का? नाही, ते सुद्धा एक्सपोनेन्शियली वाढलेलं आहे. राईट. म्हणजे त्याचे जे काही गोष्टी मांडल्यात त्याने, त्या चुकीच्या पण होत्या, नंतरच्या काळात त्या चुकीच्या ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे तो डेटा आपल्याला पाठ करायची गरज नाही. आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, ते बुकमध्ये आहे. त्यातल्या 2 मुद्दे, लोकसंख्या वाढीचा दर कसा आहे किंवा लोकसंख्या कशी वाढेल आणि अन्नधान्य कसं वाढेल आणि प्रिव्हेंटिव्ह चेक्स आणि पॉझिटिव्ह चेक्स, या 2 बाबी तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त काहीच माहिती असण्याची गरज नाही. आणि जे तुम्हाला माहिती असण्याची गरज नाही त्याला चुकीचं करायचं नाही. राईट. हे क्लासरूममध्ये किंवा जे ऑनलाईन माझी आपली बॅच अवेलेबल आहे त्याच्यामध्ये खूप वेळा मी बंबार्डिंग केलं मुलांना. ज्यांनी ज्यांनी कोर्स केला त्यांच्याही 100% लक्षात आलं असणार आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये, कोणत्याही देशामध्ये कार्यकारी वयोगटाचे प्रमाण कधी जास्त दिसेल? आता कार्यकारी वयोगट कधी जास्त दिसणार आहे, जेव्हा त्या वयोगटामध्ये काय म्हणूयात आपण, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात असेल. जो देश लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात असेल आणि गरिबी सर्वोच्च स्तरावर असेल. आता हे विधान आहेत. आपल्याला काय बेसिक माहिती आहे, कार्यकारी वयोगट कधी जास्त असतो? कार्यकारी वयोगट जास्त असण्यासाठी एक सगळ्यात बेसिक गोष्ट, तिथला जन्मदर कमी असायला पाहिजे. राईट ना. म्हणजे इनकमिंग जे आहे ते लोकसंख्येमध्ये कमी असायला पाहिजे किंवा कमी कमी होत जाईल. त्यावेळी काय असणार आहे, जो अगोदरची जास्तीची इन्कमिंग होती ती आपोआपच कार्यकारी वयोगटात जाईल आणि ते प्रमाण जास्त दिसेल. या अँगलने ते आहे. आणि हा एक मुद्दा, म्हणजे सर्वात बेसिक गोष्ट काय, जन्मदर घटता असायला पाहिजे तरच कार्यकारी लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल. दुसरा, कार्यकारी लोकसंख्येचे प्रमाण जास्त असण्यासाठी जन्मदर घटत असताना तुमच्या लाईफ एक्सपेक्टन्सी सुद्धा जास्त असायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जन्म घेतलेलं बाळ, जर तुम्ही छान आरोग्य शिक्षण व्यवसाय शिक्षण त्याला दिलं आणि तो ऍक्सिडेंटमध्ये 25व्या किंवा 35व्या वर्षी जर मृत्युमुखी पडत असेल तर ते देशाचं सर्वात मोठं नुकसान आहे. कारण की त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी काय झाली किंवा आयुर्मान किती झालं, 35 पर्यंत कमी झालं. जर तो 60 पर्यंत राहिला असता त्याच्या निश्चितपणे आर्थिक क्रियेमध्ये तो समाविष्ट होऊन काय झाला असता, देशाच्या आर्थिक याच्यामध्ये किंवा आपल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये तो
त्याने काहीतरी हातभार लावला असता, राईट. म्हणजे सर्वात बेसिक गोष्ट काय असायला पाहिजे, तुमचा जन्मदर कमी असायला पाहिजे आणि लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त असायला पाहिजे. दोन्हीपैकी एक निवडायचं म्हटलं तर फक्त जन्मदर जास्त असायला पाहिजे, सॉरी जास्त नाही, जन्मदर घटता असायला पाहिजे. होपफुली क्लिअर झाला असेल. कार्यकारी वयोगटाचं प्रमाण कधी वाढणार आहे, जन्मदर घटता असेल आणि लोकसंख्या आयुर्मान जे आहे अपेक्षित आयुर्मान ते तुमचं जास्त असेल या अँगलने. त्यामुळे दोन्ही नाही. या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या प्रचंड वाढ असते आणि जेव्हा देश गरीब असतो त्यावेळी सुद्धा जन्मदर मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे अ आणि ब दोन्हीही काय आहे, चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 आन्सर असायला हवं. नंतर क्वेश्चन नंबर 7, भारताने पहिले लोकसंख्या धोरण 1952 साली घोषित केले. आता एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही प्रेशरमध्ये एक्झाम देत असता त्यावेळी 1952 तुम्ही वाचलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही विधान बरोबर करता. परंतु 52ला काय आहे, ज्या लोकांनी एक्झाम ऑलरेडी हा पेपर देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला इम्पॅक्ट जाणवेल की बाबा कशा पद्धतीने गोष्टी मी मुद्दाम चुकवलेल्या आहेत, राईट. जे डायरेक्ट फक्त बघताय तर त्यांना वाटेल की किती सोपं आहे हे, 52 तर नाहीच आहे. परंतु एक्झाम हॉलमध्ये तुम्ही त्या प्रेशरमध्ये ह्या गोष्टी आयडेंटिफाय करू शकत नाही वेगवेगळ्या. जे करतील ते डोकं शांत ठेवून एक्झाम देत आहे हे 100% बरोबर असेल, राईट ना. बघा काय म्हटलंय, भारताने पहिले लोकसंख्या धोरण 1952ला घोषित केलं. मी काय म्हटलं, मी काय पाठ केलंय, 52ला काय आहे, कुटुंब नियोजन कार्यक्रम, देशातला किंवा जगातला पहिला कार्यक्रम भारताने सुरू केलेला 1952ला. आणि पॉलिसी कधीची आहे, 1976ची. 74ला आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून 76ला पॉलिसी, या अँगलने लक्षात ठेवा. अ चुकीचा आहे. ब मध्ये 2000 साली मांडलेल्या लोकसंख्या धोरणात अल्पकालीन लक्ष्य शॉर्ट टर्म गोल 2010 आणि दीर्घकालीन लक्ष्य 2045 पर्यंत साध्य करायचे होते. 2045 पर्यंत बरोबर आहे. शॉर्ट टर्म गोलमध्ये काय आहे, लगेचच्या लगेच साध्य करायचे होते. 2010 पर्यंत काय होतं, मिड टर्म गोल होते, राईट ना. त्यामुळे अ आणि ब दोन्ही चुकीचे. काय विचारलंय, बरोबर नाही. पर्याय क्रमांक 3 आन्सर असायला हवं. क्वेश्चन नंबर 8, भारतातील 3 राज्यांची लोकसंख्या 10 कोटींपेक्षा जास्त आहे आणि 2 राज्यांची घनता 1000 पेक्षा जास्त आहे. हे 100% मला माहिती असायला पाहिजे. माझ्या अभ्यासाचा भाग आहे. इकॉनॉमिक्समध्ये विचारले जातील, जॉग्राफीमध्ये विचारले जातील, HRD मध्ये असे क्वेश्चन विचारण्याची टेंडन्सी आयोगाची दिसत नाही डिटेलमध्ये लोकसंख्या. म्हणून माझ्या बुकमध्ये जो HRD मध्ये 1.1 मध्ये लोकसंख्येचा जो डेटा दिलेला आहे तो इतका डिटेल आहे की तुम्हाला तो GS 1, 2, 3, 4 मध्ये कुठेही उपयोगाला येऊ शकतो. तो HRD मध्ये इतका डिटेल करायची गरज नाही, परंतु आपण असे मेन्स देताना सर्व सब्जेक्ट एका वेळी पाठ करतो किंवा अभ्यास करतो आणि म्हणून मी तो डिटेल अभ्यास किंवा डिटेल आकडेवारी तिथे दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 9 मध्ये भारतातील बेरोजगारीविषयी, शिक्षणाचा स्तर वाढताना बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा वाढत जाते. म्हणजे पर्सेंटेज ऑफ अनएम्प्लॉयमेंट. आता शिक्षणाचा स्तर वाढताना बेरोजगारीचे प्रमाण वाढते, आम्ही अभ्यास केलेला आहे. काय अभ्यास सांगतो आमचा, की जर तुमचं शिक्षण 10वी असेल तर तुम्हाला रोजगार मिळण्याचे चान्सेस जास्त. 10वी पास किंवा फेल असाल तर तुम्हाला कपड्याच्या दुकानात काम करायला मिळेल, किराणा दुकानात काम करायला मिळेल, तुम्ही सायकल दुकानामध्ये पंक्चरचं काढण्यासाठी काम करू शकतात. म्हणजे शिक्षणाचा दर्जा जेवढा कमी तेवढा बेरोजगारीचे प्रमाण कमी. पण शिक्षणाचा दर्जा वाढला, मी MBA केल्यानंतर मी किराणा दुकानात काम करणार नाही, आलं लक्षात. या अँगलने ते लक्षात घ्यायचं. त्यामुळे शिक्षणाचा स्तर वाढताना बेरोजगारीचे प्रमाण वाढणार आहे, बरोबर आहे. ब काय म्हणतोय, मागील काही वर्षापासून भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढताना दिसतं. तर वाढतंय का प्रमाण, येस, आपल्याकडे बेरोजगारीचे प्रमाण वाढतंय. आता क्वेश्चन बघायचं सगळ्यात महत्त्वाचं, पर्याय क्रमांक 1 लिहिणार आहात की 2 लिहिणार आहात, राईट. म्हणजे अ काय म्हणतोय, पहिला विधान की दोन्ही विधाने, पहिला पर्याय काय म्हणतोय, दोन्ही विधाने योग्य आहेत आणि ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण देते. म्हणजे ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण देत असेल तर ते कारण असायला पाहिजे. मग कसं वाचतो आपण, तर विधान अ पुन्हा एकदा वाचायचं. शिक्षणाचा स्तर वाढताना बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा वाढत जाते, कारण मनात जोडायचं, कारण की स्पष्टीकरण देते म्हटलं ना त्यांनी 1 नंबरमध्ये. कारण मागील काही वर्षापासून भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढताना दिसतं. होते का मॅच, नाही होते. कसं असायला पाहिजे होतं, ॲक्च्युअलमध्ये कसं असायला पाहिजे होतं, दोन्ही विधाने योग्य असून विधान अ हे ब चे कारण आहे असं असायला पाहिजे होतं. बघा, मग मी ब अगोदर वाचतो. मागील काही वर्षापासून भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढताना दिसते, कारण, त्याला कारण काय आहे, शिक्षणाचा स्तर वाढताना बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा वाढत जाते. म्हणजे आपल्या भारतामध्ये काय होतंय, शिक्षणाचं प्रमाण किंवा दर्जा, लेवल जो आहे, 10वीचा मुलगा 12वी पर्यंत जातो, 12वीचा मुलगा PG ग्रॅज्युएशन करतो, ग्रॅज्युएशनवाला PG करतो, मग PhD करतो, बेरोजगारीचे प्रमाण वाढणार आहे. समजतं, या अँगलने ते आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 च्या ऐवजी पर्याय क्रमांक 2 लिहिणं अपेक्षित होतं. हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे जो की कन्फ्युजन तयार करतो 1 आणि 2 मध्ये. ज्यांनी 1 लिहिलंय त्यांनी हा कारण शब्द न जोडता काहीतरी गडबड केलेली आहे. तर कारण शब्द जोडताना काळजीपूर्वक वाचायचं. पहिलं विधान जर दुसरं विधान जर कारण असेल
तर पहिलं विधान पूर्ण वाचायचं, पुढे कारण शब्द जोडायचा आणि कंटिन्यू करायचं बला, अदरवाईज उलटं करायचं आणि मॅच होतंय का बघायचं आणि त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर मार्क करायचं असणार आहे. क्वेश्चन नंबर 10 मध्ये नुकतेच कैरो येथे आंतरराष्ट्रीय लोकसंख्या आणि विकास परिषदेला 25 वर्षे पूर्ण झाली. या आता ही जी 1994 ची परिषद आहे कैरोची, तर ती आपल्याला एक्झाम हॉलमध्ये विचारली गेली, 2-3 वेळा क्वेश्चन आलेला आहे. याबाबत त्यांनी म्हटलं की या परिषदेला जी 25 वर्षे पूर्ण झाली त्याच्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या. ICPD ॲट 25 ही संबंधित परिषद 2019 मध्ये नैरोबी येथे पार पडली. 15 सालापर्यंत पूर्ण करण्याच्या उद्दिष्ट पूर्ण असणाऱ्या मुद्द्यांवरच येथे चर्चा झाली. दोन्ही विधाने बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं, काय चूक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आन्सर असायला हवं. राईट. आता हा मुद्दा आउट ऑफ बॉक्स आहे. एखादा क्वेश्चन असा विचारला जातो त्यावेळी मी अभ्यास करताना जनरली माझी टेंडन्सी असते की माझ्या पुस्तकातून क्वेश्चन आला तर तो चुकणार नाही. 19 सुद्धा मी मेन्स दिलेले आहे, तोही पेपरचा व्हिडिओ मी कमिंग डेजमध्ये उपलब्ध करेन. तर हाच मुद्दा लक्षात घ्यायचा की मी जर हे अभ्यास केलेला नाही तर मला नाकारण्याचा अधिकार कमी वेळा प्राप्त होणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11, योग्य पर्याय ओळखा. काय लेबर फोर्स आणि वर्क फोर्स, कार्यशक्ती आणि श्रमशक्ती. याच्यामध्ये काय, कार्यशक्ती हा छोटी एंटिटी आहे, लेबर फोर्स ही काय मोठी एंटिटी आहे. पर्याय क्रमांक 2 आन्सर आहे. NCERTचा क्वेश्चन, शालेय शिक्षणाशी संबंधित संशोधनास प्रोत्साहन देणे चालेल. त्यानंतर प्री सर्व्हिस आणि इन सर्व्हिस प्रशिक्षण आयोजन करणे चालणार आहे. विद्यापीठे, राज्य शैक्षणिक विभाग, स्वयंसेवी संस्था, इतर शैक्षणिक संस्थांबरोबर सहयोग आणि नेटवर्क उभारणे. आता बऱ्यापैकी लोकांनी काय केलं, विद्यापीठला चुकीचं केलं. राईट ना, बरोबर आहे. कारण की काय होतं एक्झाम हॉलमध्ये आपल्याला वाटतं की विद्यापीठ हा तर हायर एज्युकेशनचा मुद्दा आहे आणि NCERT काय आहे स्कूल एज्युकेशनमध्ये, त्यामुळे विद्यापीठे यायला नको. परंतु त्यांच्या वेबसाईटवर हा कीवर्ड वापरलेला आहे विद्यापीठे. त्यांनी काय म्हटलंय की शैक्षणिक संस्थांबरोबर सहयोग आणि नेटवर्क उभारणे. तर सहयोग आणि नेटवर्क उभारण्यासाठी विद्यापीठे NCERT मध्ये मदत करतील का, तर करायला काही हरकत नाही. राईट ना, त्यामुळे नाकारायचं नाही. योग्य विचारलंय पर्याय क्रमांक 4 आन्सर असायला हवं. सर्व पुन्हा एकदा सांगतो, NCERTचा हा क्वेश्चन त्यांच्या आपल्या NCERTच्या पर्टिक्युलर वेबसाईटवरून घेतलेला आहे. त्यामुळे विद्यापीठ हा कीवर्ड सुद्धा जर तुम्ही नाकारत असाल तर काळजीपूर्वक वाचायचं. पुढे काय दिलेलं आहे, सहयोग आणि नेटवर्क याच्यासाठी विद्यापीठांची मदत स्कूल एज्युकेशनला प्रमोट करण्यासाठी व्हायला पाहिजे. राईट, पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 13, NCERTच्या 3 प्रमुख संस्था आहेत तर 5 प्रादेशिक शिक्षण संस्था आहेत. रिजनल इन्स्टिट्यूट NCERTच्या किती आहेत, तर इथे काय म्हटलं आपण 5 आणि 3. तर आता लक्षात घ्यायचं, NCERT ही जी यंत्रणा जेव्हा क्वेश्चन विचारला गेला रिजनल इन्स्टिट्यूटवर, तर 3 आपल्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा 3 घटक यंत्रणा कंपल्सरी पाठ असायला पाहिजे. 5 रिजनल इन्स्टिट्यूट तुम्हाला पाठ करायची गरज नाही. मी हा मुद्दा जास्त डिटेलमध्ये क्वेश्चन विचारला, असं विचारण्याची शक्यता फार कमी. फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे की 3 या संस्था आहेत आणि 5 रिजनल आहेत. पैकी पश्चिम विभागासाठी कुठे, भोपाळ येथे कार्यरत आहे. योग्य विचारलंय, पर्याय क्रमांक 1 आन्सर. दोन्हीही विधाने योग्य आहेत. आतापर्यंत NCERTवर क्वेश्चन इतका डिटेलमध्ये गेलेला नाही. तुम्हाला NCERTचे कार्य, NCERTची रचना माहिती असायला पाहिजे. परत त्या 3 संस्था ज्या आहेत घटक संस्था, त्या कुठे कुठे काम करतात ते माहिती असायला हवं. पुढे जाऊयात. राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ हे डॅश डॅश आहे. काय, डीम युनिव्हर्सिटी. आता हा जर मुद्दा बघितला आपण, NUEPA हा आता सिलेबसमध्ये नाही, नवीन जो सिलेबस आहे. परंतु जर एखादा क्वेश्चन याच्यावर ट्रॅडिशनल आला तर याच्यापेक्षा जास्त अवघड जात नाही. मग यासाठी तुम्ही 1963चं, 1969चं इयर, 1979चं इयर, 2006चं इयर इतकं सारं अजिबात पाठ करू नका. राईट, अजिबात गरज नाही पाठ करायची. क्वेश्चन नंबर 15, सार्जंटच्या अहवालानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली. UGCची स्थापना म्हटलेलं आहे. UGCची स्थापना राधाकृष्णन आयोग आहे. सार्जंटच्या आयोगानुसार विद्यापीठ अनुदान समिती स्थापन झाली होती. त्याच्यामुळे विधान अचुकीचं आहे. ब मध्ये UGC घटनात्मक बॉडी आहे नाही. 1956चा कायदा UGCचा ही काय कायदेशीर बॉडी आहे, घटनात्मक नाही, कॉन्स्टिट्यूशनल नाही. त्यानंतर सर्वांना गुणात्मक शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन फॉर ऑल हे UGCचं घोषवाक्य आहे. आता घोषवाक्य तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. घोषवाक्य आहे किंवा आपलं ब्रीदवाक्य आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होता कामा नाही. इथे काय म्हटलंय, सर्वांना गुणात्मक उच्च शिक्षण. जोपर्यंत UGC आहे तोपर्यंत हायर एज्युकेशन हा मुद्दा असायला पाहिजे, फक्त एज्युकेशन नकोय. राईट, त्यामुळे अ, ब, क तीनही चुकीचे आहेत. त्यामुळे योग्य विचारलंय पर्याय क्रमांक 4 यापैकी एकही योग्य नाही. क्वेश्चन नंबर 16, UGC कडून मांडण्यात आलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स याबाबत काय योग्य आहे. 2017 साली या योजनेला सुरुवात झाली, बरोबर आहे. चंद्रशेखरन समितीच्या शिफारसीनुसार अजिबात नाही. चंद्रशेखरन समिती का, अजिबात नाही. राईट, समितीचं नाव माहितीचं असायला पाहिजे. त्यानंतर क मध्ये
फक्त सरकारी विद्यापीठे किंवा संस्था याच्यामध्ये निवडण्यात येणार आहे. फक्त सरकारी अजिबात नाही. आपण अभ्यास केला याच्यामध्ये जिओ इन्स्टिट्यूट सुद्धा आहे जी की अजून स्थापन पण नाही झालेली. तर हे फक्त सरकारी नाही तर खाजगी सुद्धा आहेत. त्याच्यामुळे ब आणि क चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 आन्सर आहे अ बरोबर फक्त. पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात. नॅकची स्थापना, हे स्थापना वर्ष तुम्हाला पाठ असायला पाहिजे. 1994 आहे. बरोबर आहे. मुख्यालय कुठे? नवी दिल्ली. तर मुख्यालय आहे तुमचं कुठे? बंगळुरू. त्याच्यामुळे ब चुकीचं आहे. नॅककडून देण्यात येणारे सर्वोत्तम गुणांकन हे काय आहे? A++. ट्रिपल प्लस नाहीये, A++ आहे. आता हे असा का क्वेश्चन टाकला बघा. काय विचारलं मी? अयोग्य. अयोग्यमध्ये तुम्हाला माहिती आहे की 100% अ बरोबर आहे. अ तर 100% बरोबर आहे ना. मग अ जर बरोबर आहे तर तुम्हाला बाकीचा आन्सर मिळून जातं. कारण की इथे पण आहे, तो निघून झाला, इथे निघून गेला, इथे निघून गेला. राहिलं काय फक्त? फक्त ब आणि क राहिलेलं आहे. त्यामुळे ते ब आणि क तुम्हाला जरी नाही लक्षात आलं तरी पण ते तुम्हाला चुकीचं करायचं आहे. राईट. कारण की अ तुम्ही 100% पाठ केलंय. म्हणजे हा क्वेश्चन काढताना विचारच हा आहे की तुमचं उत्तर बरोबर यावं. समजतंय? ते बरोबर येण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. जर इथे A++ ठेवलं असतं ना बरोबर मध्ये, विधान अ आणि क बरोबर आहे तर फक्त ब चुकीचं आहे तर सर्वांनी ते लिहिलं असतं. राईट. परंतु हे लक्षात घ्या की डबल प्लस आहे, ट्रिपल प्लस नाहीये. हे का सांगितलं इतकं डिटेलमध्ये जाणार नाही. परंतु आता सध्या करंटचा मुद्दा आहे. मुंबई विद्यापीठाला नॅक कडून A++चा दर्जा मिळालेला आहे मागच्या महिन्यामध्ये आणि म्हणून मला मुद्दाम टाकावं असं वाटलं. ठीक आहे. तरी पण तुम्हाला माहीत नसेल तरी पण मार्क्स मिळणार आहे. पुढे. सेंट्रल युनिव्हर्सिटी केंद्रीय विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये? एकच आहे, गटात न बसणारा पर्याय. आता इथे मिझोरम, मेघालय, नागालँड, मणिपूर. आता इथे काय असायला पाहिजे आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की कोणत्या युनिव्हर्सिटी. आता हा क्वेश्चन जो आहे मग तुम्ही असं पाठ करणार आहे का? किंवा एक एक विद्यापीठ असलेले सेंट्रल युनिव्हर्सिटी असलेलं राज्य, 2-2 असलेलं राज्य, 5-5 असलेलं राज्य. गरज नाहीये पाठ करायची. हा क्वेश्चन टाकण्यामागे भूमिका एकच आहे की आता नवीन सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्पोर्ट युनिव्हर्सिटी तयार झालेली आहे. तर कोणत्या राज्यामध्ये स्पोर्ट युनिव्हर्सिटी? तर मणिपूरमध्ये आहे. त्यामुळे ती स्पोर्ट युनिव्हर्सिटी वेगळी आणि अजून एखादी असेल त्यांच्याकडे ती वेगळी. मग या अँगलने त्याला आपल्याला सेपरेट करायचं आहे. पर्याय क्रमांक 4 आन्सर असायला हवं. क्वेश्चन नंबर 19. योग्य विधान निवडा. सध्या देशात 1 राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि 14 मुक्त विद्यापीठे आहेत. आता तुम्ही म्हणणार की तुमच्या पुस्तकामध्ये 1+13 दिलेला आहे, नंतर झालेला बदल आहे. तर 2015च्या नंतर अगदी मी मागचं पुस्तक जे काही माझं जुलैमध्ये आलेलं आहे 5वी एडिशन, तर तिथपर्यंत याच्यावर नेटवर काही अवेलेबल नव्हतं ओडिशा युनिव्हर्सिटीबद्दल. परंतु आता नव्याने स्टेट युनिव्हर्सिटी जी आहे ते ओडिशामध्ये तयार झालेली आहे. त्यामुळे ओडिशामध्ये 15 मुक्त ओडिशामधलं जर पकडलं तर असे टोटल 14 आहे आणि 1+14 म्हणजे टोटल आता 15 असणार आहे. आता तुम्हाला जो चालू घडामोडीचा मुद्दा आहे म्हणजे जो बदल झालेला आहे ना त्याच्या वेगळ्या PDF मी देणार आहे. त्यामुळे त्याचा लोड घेऊ नका. तुम्ही नेटवर वेळ वाया घालवू नका. ओडिशा राज्याविषयी जी काही यंत्रणा आहे किंवा जी ही युनिव्हर्सिटी आहे त्याच्याविषयी मी बाबी महत्त्वाच्या एक्झामच्या अँगलने जे आहे ते देणार आहे. त्यानंतर ब मध्ये दूरस्थ शिक्षण कार्यक्रम, डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम राबवणाऱ्या संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दूरस्थ शिक्षण ब्युरो हा इग्नू अंतर्गत काम करतो. आता हे सर्वांना माहिती आहे डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो आलेला आहे, परंतु तो UGC मध्ये आहे, इग्नू मध्ये नाही. त्यामुळे ब चुकीचं आहे आणि अ योग्य आहे. मग ब चुकीचं असेल, योग्य विचारले, पर्याय क्रमांक 1 आन्सर असायला हवं. इग्नू मध्ये काय अपेक्षित नाही? वरील सर्व आहेत. त्यामुळे अपेक्षित नाही विचारलंय तर पर्याय क्रमांक 4 लिहायचंय. गुणवत्तापूर्ण शिक्षण असायला पाहिजे, कौशल्य दर्जा वाढ असायला पाहिजे, ट्रेनिंग सुद्धा असायला हवं. आता 21 नंबरचा क्वेश्चन, काय योग्य नाही विचारलंय. काय स्थापना वर्ष AICTEचा मला पाठ आहे 1945, वैधानिक दर्जा 1987चा कायदा, 86च्या पॉलिसीमध्ये म्हटलं होतं, 87चा कायदा अंमलबजावणी 88ला. त्यानंतर ब्रीदवाक्य, राष्ट्रधोरण तंत्र शिक्षणम आणि प्रादेशिक कार्यालय मुंबई. आता बघा एक्झाम हॉलमध्ये काय झालं, जेव्हा मी डिस्कशन करताना माझ्या लक्षात आलं की बऱ्याच लोकांनी 1 आणि 2 100% बरोबर केलं, 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन झालं आणि रिजनल सेंटर मुंबईला चुकीचं केलं. राईट ना. म्हणजे मला जे 4 नंबरचा मुद्दा आहे तो चुकीचा केला. मग आता ब्रीदवाक्य जे आहे ते राष्ट्रधोरण तंत्र शिक्षण मी काय आहे DTEचं आहे आणि AICTEचं काय आहे योग कर्मसु कौशल्यम. आता काय होतं, तंत्र शिक्षणाचा मुद्दा त्याच्यामध्ये आल्यामुळे काय झालं, आपल्याला पण वाटतं की हे AICTEचं आहे, फ्लो मध्ये वाहत जाण्याची भूमिका येते आणि म्हणून रिजनल सेंटर तुम्ही चुकीचं करतात. परंतु माझा प्रश्न असा आहे की रिजनल सेंटर कधी पाठ केलंय का तुम्ही? नाही. मग त्याच्यावर प्रश्नचिन्ह करायचा नाही, कारण की रिजनल सेंटर 7-8 आहे ना वेगवेगळे. मग 8 रिजनल सेंटर असतील आपण पाठच नाही करत. रिजनल सेंटर 1, 2, 3 जास्तीत जास्त 4 असतील तरच आपण पाठ करतो. राईट ना. त्यामुळे हे आपण पाठ नाही केलेलं, त्यामुळे याच्यावर प्रश्नचिन्ह घ्यायचा नाही. जे पाठ आहे त्याच्यापैकी प्रश्नचिन्ह घेऊयात. राष्ट्रधोरण तंत्र शिक्षण DTEचं असणार आहे. सो 21 नंबरचा क्वेश्चन क्लिअर. बऱ्याच लोकांचा बळी तिथे गेलेला आहे कारण की गडबड केलेली आहे, वाचलं काळजीपूर्वक नाहीये. पुढीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेचे आहेत? वरील सर्व आहेत कामं त्यांचे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4
नंतर 23 नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या भारतीय उच्च शिक्षण आयोग पुढीलपैकी कोणत्या संस्थांना एकत्र करतो? UGC, AICT, NAC, NCT, इग्नू. त्याच्यामध्ये कोणी इग्नू UGC आहे, AICT आहे, NAC आहे. त्यामुळे अ ब क पर्याय क्रमांक 2. NCTE त्याच्यामध्ये ऍड केलेलं नाही, इग्नू त्याच्यामध्ये ऍड केलेलं नाही. इग्नूचा मुद्दा कन्फ्युजन करायलाच नको. इग्नूला जर तुम्ही कन्फ्युजन करत असाल तर याचा अर्थ तुम्हाला लक्षात नाही आलं. इग्नू ही नियामक यंत्रणा आहे का? नाही, राईट ना. ABC नियामक यंत्रणा आहेत. NCTE सुद्धा मर्ज होणार होती परंतु झालेली नाही. त्यानंतर मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नामकरण कधी झालं? तर 2020 ची एज्युकेशन पॉलिसी या अँगलने आपण ते लक्षात घेऊयात. त्यानंतर रॅली कमिशन, हंटर आयोग, सँडलर आयोग आणि हार्टोग याच्यामध्ये योग्य क्रम विचारलाय. सो हंटर पहिला आहे, नंतर रॅली आहे, त्यानंतर सँडलर आणि हार्टोग या अँगलने पर्याय क्रमांक 3 आन्सर असायला हवं. 26 नंबरचा क्वेश्चन, विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या 1948 शिफारसीनुसार उच्च शिक्षणात कशाचा समावेश असावा असं सुचवलं होतं? त्यामध्ये सर्वसामान्य शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि संस्कारांचे शिक्षण सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. कारण की टीचर माणूस आहे याच्या अध्यक्षपदावर काम करणारा किंवा समितीच्या अध्यक्षपदावर काम करणारा. तर हा जो विद्यापीठ शिक्षण आयोग आहे तर याच्यामध्ये जी शिफारस केली होती, जे राधाकृष्णन समिती, राधाकृष्णन सरांनी संस्कारांच्या शिक्षणाला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे, आध्यात्मिक शिक्षण याच्यामध्ये नाही. आणि ज्या अर्थी वरील सर्व पर्याय नाही आहे त्या अर्थी तुम्हाला प्रायोरिटी ठरवायची आहे. बरेच लोक अ आणि ब लिहून जातील परंतु संस्कारांचं शिक्षण सुद्धा हायर एज्युकेशनमध्ये त्यांनी ऍड करायला सांगितलं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27, कोठारी आयोगाने आपल्या शिफारसी सादर करताना भाषा विकासासाठी कोणत्या भाषांवर भर दिला होता? आता हे जे आहेत ना, तर इथे भर दिला होता असं आहे, क्वेश्चन मध्ये असं असायला पाहिजे की भर दिला नव्हता या अँगलने. तर इथे पर्याय क्रमांक नव्हता म्हटलं तर 4 यायला पाहिजे आणि दिला होता म्हटलं तर वरील सर्व यायला पाहिजे. त्यामुळे उद्या जर असा क्वेश्चन आला तर लक्षात घ्या, कोठारी आयोगावर जो काही क्वेश्चन विचारला जातो तो कोठारी आयोगाचा क्वेश्चन तुमच्या दरवेळी आवाक्याच्या बाहेरचा असतो. आवाक्याच्या बाहेरचा क्वेश्चन जर आला तर आपल्याला लक्षात द्यायचं की कॉमन सेन्स यूज करायचा आहे आणि त्याच्या आधारावर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे वरील सर्व असायला पाहिजे होतं, तसा पर्याय नाही आहे. त्यामुळे मी एक्झाम हॉलमध्ये हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. तरी पण तुम्हाला जर माहिती नसेल तर हे कृपया लिहून ठेवा, सर्व लँग्वेजवर त्यांनी भर दिला होता. 28 राष्ट्रीय ज्ञान आयोग. सो काय, याची स्थापना 2005 बरोबर आहे. अध्यक्ष सॅम पित्रोदा, कार्यकाल 3 वर्ष आणि सदस्य एकूण 7 होते. 7 सदस्य होते का असा विचार नाही करायचा, सदस्य किती असायला पाहिजे हे तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. शिक्षण, कृषी आणि सामाजिक शास्त्रे, त्याच्यामध्ये नव्हतं येत त्यामुळे ई चुकीचा आहे, राईट. आता बघा, मला काय माहिती असायला पाहिजे ते लक्षात घेऊयात. आता काय त्यांनी म्हटलं, क चुकीचा आहे, ड चुकीचा आहे, ई चुकीचा आहे आणि ड ई चुकीचा आहे. क जर मला माहिती त्यांचा कार्यकाल 3 वर्ष होता तर 100% क गेला आणि क गेला, म्हणजे 1 आणि 4 निघून गेला. आता ड आणि ई पैकी तुम्हाला एक चुकीचं करायचंय. ड चा मुद्दा 7 सदस्य होते का, तुम्हाला पाठ करायची गरज आहे का? 7 होते की 8 होते की 9 होते, कधी पाठ केले का तुम्ही? नाही. मग फोकस कुठे की त्यांचं कार्य मात्र मी पाठ केलंय, त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे तर त्याच्यात सामाजिक शास्त्र येणार नाही. क्वेश्चन नंबर 29 काय म्हटलंय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 बाबत काय योग्य आहे? योग्य काय? तर आरटीचा विस्तार काय झाला, 3 ते 18 पर्यंत होणार आहे आरटी मध्ये, राईट ना. म्हणजे आपण प्री प्रायमरी पण ऍड करतोय आणि हायर सेकंडरी पर्यंत जाणार आहोत. त्यामुळे 3 ते 18 वयोगटासाठी असणार आहे. मध्यान्ह आहार योजनेचा मुद्दा हा TSR सुब्रमण्यम समितीचा मुद्दा होता, तो त्यांच्या शिफारसीमध्ये आहे. तर तो कन्फ्युजन होऊ शकतो, तर फक्त ब असायला पाहिजे, ब आणि क नसायला पाहिजे. आपण अभ्यास करताना कदाचित क पण घेऊन जाऊ शकतो. ज्यांचा अभ्यास चांगला झालाय, TSR सुब्रमण्यम समितीच्या शिफारसी माहिती आहे त्यांना कदाचित कन्फ्युजन होईल, परंतु पॉलिसीमध्ये नाहीये, त्यांच्या शिफारसीमध्ये होतं. तो पर्याय क्रमांक 2. 30 नंबरचा क्वेश्चन, 2020 साली घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? आता जेव्हा असा क्वेश्चन विचारला जातो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये, त्यावेळी आपल्याला फोकस काय करायचा, खूप ब्रॉड व्ह्यू, कारण की धोरणाची वैशिष्ट्ये भरपूर असायला पाहिजे ना. पैकी काही मुद्दे आपल्या समोर आले तर इथे वरील सर्व उद्दिष्टे असणार आहेत, पर्याय क्रमांक 4. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 31, शाश्वत विकासाची उद्दिष्टे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल यामधील शिक्षण विषयक उद्दिष्टांचा विचार करता काय बरोबर आहे? काय बरोबर आहे? शिक्षण गोल क्रमांक 4 वर आहे, बरोबर आहे. त्यानंतर यात मोफत आणि दर्जेदार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा समावेश केलेला, यस. फ्री आणि कंपल्सरी सेकंडरी एज्युकेशन पर्यंत, आणि म्हणून आपण काय केलं, आपली 2020 ची पॉलिसी आली त्याच्यामध्ये काय म्हटलं, आरटीचा विस्तार आम्ही 12वी पर्यंत करू. त्याला रिझन हेच आहे. ब सुद्धा योग्य आहे. जेंडर इक्वेलिटी असायला पाहिजे, क सुद्धा योग्य आहे. आणि यात व्यावसायिक शिक्षणाची तरतूद आहे मात्र तांत्रिक शिक्षणाचे नाही, चुकीचं आहे. दोन्ही शिक्षण आहेत त्यामुळे ड नकोय. आता ड नकोय, खाली काय विचारलंय, चुकीचा पर्याय निवडा. आता आपण काय करतो, चुकीचा पर्याय निवडा वाचत नाही, अ ब क बरोबर आहे, ड चुकीचा आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 लिहून जातो. परंतु आन्सर काय असायला पाहिजे, फक्त 3 ड चुकीचा आहे. आलं लक्षात.
या अँगलने याचा आन्सर. म्हणजे काय होतं, पुन्हा एकदा क्वेश्चन सोपा विचारला आणि चुकीचा पर्याय आलेला आहे. राईट, हा मुद्दा लक्षात घ्या. 33 नंबरचा क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये शिक्षणाचा अधिकार म्हणजे राईट टू एज्युकेशन नमूद आहे? कुठे कुठे? राज्यघटनेतील मूलभूत अधिकारामधलं कलम 21A, राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्व DPSP कुठे 41 मध्ये. राईट ना, राज्य आपल्या काय मर्यादेमध्ये राहून, आर्थिक विकासाच्या मर्यादेमध्ये राहून काय करेल, शिक्षणाचा आणि कामाचा अधिकार देईल. राईट, म्हणजे ब चालणार आहे. शिक्षणाचा अधिकार कायद्यामधलं कलम 3 आपल्याला सांगतं राईट टू एज्युकेशन. बरोबर आहे सर्व. पर्याय क्रमांक 1 आन्सर आहे. 33 नंबरचा क्वेश्चन, शिक्षणाचा अधिकार कायदा कशाविषयी किंवा पुढील पैकी कोणतं विधान अयोग्य आहे? अयोग्य विचारलंय. यानुसार शाळा प्रवेश, उपस्थिती, अभ्यासक्रमाची पूर्तता ही जबाबदारी सर्व सरकारची आहे. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या कायद्यातील सक्ती ही कंपल्शन हे पालकांवर नसून शिक्षकांवर आहे. त्याच्यानंतर आता काय होतं, एक्झाम हॉलमध्ये तुम्ही वाचत जाता, फ्लोमध्ये बरोबर करता, अ बरोबर आहे, 2 बरोबर आहे, 3 मध्ये कायद्यात मोफत फीच्या व्याख्येमध्ये शिक्षण शुल्काच्या पुढे जाऊन मुलांना शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य इत्यादीचा समावेश केला जातो आणि सर्व समावेशकता आणि भेदभाव समाप्तीवर या कायद्याचा सर्वाधिक भर आहे. आता बघा, 1, 3, 4 याच्यामध्ये चुकण्यासारखं काहीच नाहीये. मग कोणतरी एक तर चुकीचं करायचं आहे. मग इथे काय, कायद्यातील सक्ती ही पालकांवर नसून शिक्षकांवर नाही तर कोणावर आहे? सरकारवर. पालकांवर नाही किंवा शिक्षकांवर नाही, राज्यावर, स्टेटवर आहे सक्ती. त्या अँगलने हे आहे. राईट, सो आन्सर मस्ट बी 2. 34 नंबरचा क्वेश्चन, शाळा व्यवस्थापन समिती स्कूल मॅनेजमेंट कमिटी बाबत काय खरे आहे? काय 20 ते 24 सदस्य अजिबात नाही, सर्व सदस्य नियुक्त अजिबात नाही, पालक सभेतून निवडले जातात, त्यामुळे 2 चुकीचं आहे. त्यानंतर स्त्रियांना 50% राखीव जागा 100% बरोबर आहे. शाळेचे मुख्याध्यापक समितीचे उपाध्यक्ष अजिबात नाही, ते पदसिद्ध सचिव, म्हणजे फक्त क बरोबर आहे. क बरोबर असलेला पर्याय क्रमांक 3 आन्सर असायला हवं. 35 नंबरचा क्वेश्चन, मिड डे मील स्कीम याची सुरुवात 1995 ला झाली. सुरुवातीला फक्त प्राथमिक स्तरावर सुरू असलेली योजना 2008 सालापासून माध्यमिक स्तरावर सुरू करण्यात आली. 2008 सालापासून काय केलं, उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजे 5वी पर्यंत होती, 6वी ते 8वी सुरू केली आणि त्याच्यामुळे विधान ब चुकीचं आहे. 2008 सालापासून माध्यमिक शिक्षण स्तरावर अजिबात नाही. आणि जर तुम्ही हा पेपर सॉल्व्ह केला असेल अगोदर तर 100% तुम्ही चुकणार आहात, कारण की हे फ्लोमध्ये लक्षात येत नाही. 2008 सालापासून माध्यमिक स्तरावर नव्हे तर उच्च प्राथमिक स्तरावर राबवली जाते, त्यामुळे ब चुकीचं आहे. क तर बरोबरच आहे, त्यामुळे काही वादच नाही. आन्सर मस्ट बी 2, जे चुकीचं आहे, योग्य नाही. 36 नंबरचा क्वेश्चन, सर्व शिक्षा अभियानाबाबत पुढील विधाने विचारात घ्या. ही योजना प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सुरू केली होती. यामध्ये संगणक शिक्षणाची सुद्धा तरतूद होती. बरोबर आहे, दोन्ही पण. प्रायमरी एज्युकेशन चालणार आहे, कम्प्युटर एज्युकेशन सुद्धा चालणार आहे, दोन्ही योग्य आहे. क्वेश्चन नंबर 37, निपुण भारत कार्यक्रम काय आहे? निपुण भारत काय करतो की जे 1ली ते 3री पर्यंत मुलं आहेत त्यांना बेसिक न्यूमरसी किंवा लिटरसी, बेसिक लिटरसी हे आली पाहिजे, म्हणजे वाचन लिखाण, राईट ना, कमीत कमी ते गणित सॉल्व्ह करणं जेवढं बेसिक आहे तेवढं आलं पाहिजे. तर बेसिक एज्युकेशनचा मुद्दा आहे, म्हणजे फाउंडेशनल लिटरसीचा मुद्दा आहे, पर्याय क्रमांक 3. आता हे कार्यक्रम येण्यामागं कारण काय आहे? हा एक कार्यक्रम आला निपुण भारत. निपुण भारतच्या अगोदर आणखी कोणता आलाय तर पडे भारत बडे भारत आलाय. तर हे जे कार्यक्रम आहे, हे 2 कार्यक्रम येण्यामागं रिझन काय आहे, काय कारण आहे याच्या मागं? तर याच्यावर किंवा या मुद्द्यावर आपण का कार्यक्रम सुरू केले, ते याच्या अगोदर आम्ही काय होतं, एनरोलमेंटवर भर होता की मुलांना शाळेत आणून ठेवा अगोदर, राईट ना. सर्व शिक्षा अभियान, युनिव्हर्सलायझेशन, रिटेन्शन याच्यामुळे भर दिला होता. मग आता जे असरचे अहवाल येतात, असरचे अहवाल काय म्हणतात की तुमच्या 5वीच्या मुलाला दुसरीचं गणित नाही सॉल्व्ह करतायत, तर आता ते व्हायला नको म्हणून आता काय आम्ही कशावर फोकस केला? आता पहिला मुद्दा झाला, त्यांना लोकांना एनरोल केलं, त्याच्यानंतर त्यांना रिटेन केलं. आता शाळेत येण्याची सवय झाली की नाही, आता त्यांना चांगलं एज्युकेशन द्या, क्वालिटी एज्युकेशन, म्हणजे त्यांना बेसिक एवढं आलं पाहिजे. तर हा ग्रेड 3 पर्यंत म्हणजे वर्ग 3 तिसरी इयत्तेपर्यंतचा मुलांना आम्ही याच्यामध्ये फोकस करतोय. त्यानंतर पडे भारत बडे भारतमध्ये काय फोकस करतोय? 1ली ते 2रीच्या मुलांना फक्त अर्ली रीडिंग रायटिंग या अँगलने, राईट. हे दोन्ही कार्यक्रम मला माहिती असायला हवे. आफ्टर दॅट 38 नंबरचा क्वेश्चन, नवोदय विद्यालयामधून 6वी ते 12वीचे शिक्षण दिलं जातं, चालेल. SC ST आणि OBCसाठी यांना आरक्षण देण्यात येतं. आता माझ्या बुकमध्ये सुद्धा OBC मुद्दा नाहीये, परंतु रिसेंटली OBCला सुद्धा रिझर्वेशन आहे, त्याच्यामुळे हे ऍड करून ठेवायचं की आता OBCला रिझर्वेशन दिलेलं आहे. अ ब बरोबर आहे. तामिळनाडू वगळता सर्व राज्यामध्ये योजना राबवली जाते, पुन्हा एकदा चालणार आहे. 39 क्वेश्चन, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाबाबत काय योग्य आहे? अभियानाला 2009-10 मध्ये सुरुवात झाली, बरोबर. 14-15 पर्यंत एनरोलमेंट 75% करायचं होतं, यस, आणि अचीव पण झालंय ते, बरोबर आहे. या अंतर्गत शिक्षणाचे सार्वत्रिकरण म्हणजे युनिव्हर्सलायझेशन हे 2020 पर्यंत करायचं होतं. RMSA मध्ये तुम्ही जर चुकणार आहात तर या 2 गोष्टीमध्ये, पहिला आहे युनिव्हर्सलायझेशन आणि दुसरा आहे रिटेन्शन.
तर युनिव्हर्सलायझेशन सार्वत्रिकरण जे आहे ते 12वी पंचवार्षिक योजना संपेपर्यंत करायचं होतं, म्हणजे 2017 पर्यंत. परंतु रिटेन्शन जे आहे ते 2020 पर्यंत करायचं होतं, म्हणजे 2020च्या ऐवजी काय असायला पाहिजे होतं, 17 असायला पाहिजे होतं, किंवा सार्वत्रिकरणाच्या ऐवजी रिटेन्शन असायला पाहिजे होतं. तर या अँगलने क विधान चुकीचं आहे. योग्य विचारलंय, अ आणि ब योग्य आहे, पर्याय क्रमांक 1 आन्सर आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 40, रुसा अंतर्गत उद्दिष्ट कोणतं ठेवलं होतं, तर 12व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटपर्यंत आम्हाला काय करायचं होतं, ग्रॉस एनरोलमेंट रेट 32% वाढवायचा होता. हे 32% म्हणजे काय, तर ग्रॉस एनरोलमेंट रेट किंवा ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा कसा काउंट केला, तो तुमच्या देशातील 18 ते 23 वयोगट जो आहे, तो 18 ते 23 वयोगटापैकी किती टक्के मुलं उच्च शिक्षणामध्ये समाविष्ट आहेत, तर ते अजूनही 25%च्या आसपास आहे. तो आम्हाला 32%पर्यंत न्यायचा होता, जे की अचीव झालेलं नाही. पुढे जाऊयात 41 मध्ये, राष्ट्रीय साक्षरता अभियान कोणता घटक आहेत, सो संपूर्ण साक्षरता कार्यक्रम आहे, साक्षरता नंतरचा कार्यक्रम आहे, त्यानंतर निरंतर शिक्षण कार्यक्रम आहे, आणि लोक शिक्षण केंद्र आहे. तर याच्यापैकी अ ब क आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. ड मध्ये लोक शिक्षण केंद्र हा साक्षर भारत अभियानाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आन्सर असायला पाहिजे. आणि या केसमध्ये बघा, ऑल ऑफ दिस दिलेलं नाहीये. ऑल ऑफ दिस दिलं असतं तर सर्वांनी तेच लिहिलं असतं, परंतु ऑल ऑफ दिस न दिल्यामुळे तुम्हाला प्रायोरिटी ठरवायची आहे की कोणाला नाकारायचं कोणाला नाकारायचं नाही या अँगलने, राईट. सो आन्सर मस्ट बी 1. क्वेश्चन नंबर 42, IIT स्थापन करण्याची शिफारस नलिनी रंजन सरकार यांनी केली, आणि IIM स्थापन करण्याची शिफारस कोणी केलेली आहे, तर नियोजन आयोग प्लॅनिंग कमिशनने केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांची संकल्पना होती, परंतु काम मात्र कोणी केलंय, त्यावर नियोजन आयोगाने शिफारस करण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे ब चुकीचं आहे. बऱ्याच लोकांनी विधान दोन्ही बरोबर केलेत, कारण की नेहरू पण वाचलेलं आहे, नलिनी रंजन सरकार पण वाचलेलं आहे, आणि मग जे वाचलंय ते आपण वाहत जातो. तर या केसमध्ये बऱ्याच वेळा लोक दोन्ही लिहून येतात, सोपा क्वेश्चन आहे म्हणून गडबड करतात, तर तसं करायचं नाही, एकच लिहायचं आहे. 43, अयोग्य जोडी, शिक्षण समिती बरोबर चित्र नाईक, ब आणि क जोड्या 2 चुकीच्या आहेत. आता मी ज्या बुकमध्ये माझे 5 ते 6 समित्या दिलेल्या आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या, तर त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या समित्यांपैकी तुम्हाला किती पाठ करायचं दॅट विल बी युअर कॉल. मी क्लासरूममध्ये सांगत असतो की मी पाठ केलेलं नाही, मी सुद्धा एक्झाम देतो, मी नाही पाठ केलेलं. मी फक्त काय लक्षात ठेवलंय, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनमध्ये जेवढे काही विचारले तेवढे मी लक्षात ठेवलेले आहेत, त्यामुळे ब आणि क इथे चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 2 आन्सर आहे. 44, औपचारिक शिक्षण फॉर्मल एज्युकेशन हे नियोजनबद्ध असते, बरोबर आहे. अनौपचारिक शिक्षण अभ्यासक्रम परीक्षांना स्थान नसते, नाही, अनौपचारिक शिक्षणामध्ये सुद्धा स्थान असते, राईट ना. डिस्टन्स एज्युकेशन YCMU परीक्षा घेतं, अभ्यासक्रम ठरवतं, त्यामुळे स्थान आहे. परंतु इनफॉर्मल म्हणजे सहज शिक्षणामध्ये अभ्यासक्रम किंवा परीक्षाला स्थान नसतं. जसं सहल भेट, आपण सिंहगडावर भेट देतो किंवा आणखीन शिवनेरीवर भेट देतो, तर हे काय तुमच्या इनफॉर्मल सहज शिक्षणाचा भाग आहे. नंतर ई अध्ययन हा पारंपरिक शिक्षणाला पूरक व्यवस्था आहे, चालणार आहे. सो अ 100% बरोबर, क 100% बरोबर, योग्य विचारलंय, पर्याय क्रमांक 3 आन्सर आहे. आफ्टर दॅट 45, पुढीलपैकी कोणती योजना शिक्षक प्रशिक्षणाशी संबंधित आहे. सो स्पार्क, निष्ठा, लीप आणि अर्पित. सो ब क ड हे शिक्षक प्रशिक्षण आहे, स्पार्क मात्र मुलांना इनोव्हेशनसाठी प्रेरित करते, त्यामुळे अ काढून टाकायचं, ब क ड पर्याय क्रमांक 4 आन्सर आहे. आफ्टर दॅट 46, शिक्षणातील डिजिटल दरी भरून काढण्यासाठी स्वयं प्लॅटफॉर्मशी संबंधित कोणत्या संस्था आहेत. तर आता NCERT काम करेल का, तर करायला पाहिजे, राईट ना, कारण की डिजिटल डिवाइड भरून काढायचा ना. तर स्वयं हा जो प्लॅटफॉर्म आहे, अशी कोणतीच संस्था नाही भारतामध्ये की जी याच्याशी संबंधित नाही, त्यामुळे सर्व आहे, पर्याय क्रमांक 4 आन्सर असायला हवं. 47, अनुताई वाघ यांनी 49 ते 56 या कालावधीमध्ये इतक्या अंगणवाड्या सुरू केल्या. आता किती अंगणवाड्या सुरू केल्या हे काही पाठ करायची गरज नसते, राईट ना. असा क्वेश्चन आला की तो त्रास देण्याचा मुद्दा आहे असं समजायचं, मग तुम्ही अटेम्प्ट करायचा की लिव्ह करायचा दॅट विल बी युअर कॉल. परंतु एक्झाम हॉलमध्ये मी जेव्हा असा अटेम्प्ट करतो त्यावेळी मला मॅक्झिमम वाला पर्याय मारायचा असतो, तर पर्याय क्रमांक 2 त्याचा आन्सर आहे, पर्याय क्रमांक 15 म्हणजे 15 अंगणवाड्या त्यांनी चालवल्या होत्या. हे पाठ करायचं नाही, असे क्वेश्चन विचारले जात नाहीत, ठीक आहे. याच्यापेक्षा विचारले, त्याच्यापेक्षा आणखी काहीतरी वेगळे विचारले जातील. मी विचारलं म्हणून आता पाठ करून ठेवतो असं करू नका, ठीक आहे. पुढे, अध्ययनशील समाज निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणते. जसं मार्क्स द्यायचा म्हणून हा क्वेश्चन टाकलेला आहे, ऑल ऑफ दिस आहे, पर्याय क्रमांक 1. शिक्षणाचा हेतू सुजाण नागरिक तयार करणे असावा, पर्याय क्रमांक 1. एखादं विधान असं विचारलं जातं, रिसेंटली काही दिसत नाही आपल्याला असं विधान विचारलेलं, परंतु जर विचारलं जात असेल तर एखादा क्वेश्चन असा विचारला गेला तर माझी प्रायोरिटी ठरवते किंवा कोणाला मार्क करायचा आहे. 1 आणि 3 पैकी मार्क करा, महात्मा गांधी हे आन्सर दिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 50. काय म्हटलंय, सेक्टर स्किल काउन्सिल या उद्योगांमधील मागणी आणि पुरवठा यामधील अंतर कमी करण्याचे कार्य करतात. आता सेक्टर स्किल काउन्सिल हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे.
त्यानंतर प्रधानमंत्री कौशल्य केंद्र हे जिल्हा स्तरावर उभारण्यात येणारे मॉडेल प्रशिक्षण केंद्र असेल. वरील दोन्ही यंत्रणा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी संबंधित आहेत. बरोबर आहे, सर्व योग्य. पर्याय क्रमांक 4. 51 नंबरचा क्वेश्चन, ITIचे सामान्य प्रशासन जनरल ॲडमिनिस्ट्रेशन कोणाकडे? राज्य शासनाकडे. मालकी राज्य शासनाकडे. ITIचे धोरण ठरवण्याचे काम पॉलिसी मेकिंग कुठे? केंद्र शासनामध्ये DGT करते. त्यामुळे अ आणि ब बरोबर. क मध्ये शिका उमेदवारांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचे नियमन रेग्युलेशन हे आहे ITI करते नाही. तर संबंधित ITI अजिबात नाही करत. नियमन जे आहे ते केंद्र शासनामधली DGT यंत्रणा करते. त्यामुळे क चुकीचा आहे. अ आणि ब योग्य. पर्याय क्रमांक 1 आन्सर असायला हवा. 52. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि गैर शासकीय संस्था यांना गुणवत्तेच्या व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण सेवा उपलब्ध करून देण्याचे काम व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय म्हणजे DVET करतं. ते कधीपासून स्थापन करण्यात आलेलं आहे? आता दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होणार आहे तुमचं, 1963 आणि 1983. 1963चे काय आहे? MSBT आहे आणि 1983चं काय आहे? DVET आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आन्सर असायला हवं. क्वेश्चन नंबर 53. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अंतर्गत कौशल्य प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा कोणता मार्ग नाही? कोणता मार्ग नाही आहे? तर औपचारिक शिक्षण आहे, नॉन फॉर्मल आहे आणि इनफॉर्मल सुद्धा आहे. सहज शिक्षणाद्वारे सुद्धा याच्यामध्ये तुम्ही स्किल एज्युकेशन घेऊ शकता. या अँगलने इथे दिलेलं आहे. सो आन्सर मस्ट बी 4 वरील सर्व हे आहेत. आफ्टर दॅट 54 नंबरचा क्वेश्चन, व्यावसायिक शिक्षणासाठीच्या पूर्वतयारीसाठी शालेय शिक्षणापासून कौशल्याधारित शिक्षण हा नवप्रवाह उदयास आला. काही हरकत नाही. पारंपरिक शिक्षणाबरोबरच विविध व्यवसायासाठी आवश्यक असणारे कौशल्य आत्मसात करणे म्हणजेच कौशल्याधारित शिक्षण होय, चालणार आहे. आणि दिव्यांग विद्यार्थी डिसेबल्ड चाइल्ड सुद्धा व्यावसायिक कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी बनू शकतात. पुन्हा एकदा चालणार आहे. पर्याय क्रमांक 3 वरील सर्व योग्य आहे. WHO स्थापना वर्ष काय आहे? स्थापना वर्ष 1948. पर्याय क्रमांक 2 कन्फ्युजन नाही करून घ्यायचं 47-48 मध्ये. त्यानंतर 56 नंबरचा क्वेश्चन, मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम याच्यामध्ये लाभार्थी वयोगट 18 ते 45 आहे. आता 18 ते 45 वर कधी प्रश्नचिन्ह करायचं नाही आणि इथे मी क्वेश्चन तयार करताना सर्व ठिकाणी अ बरोबर दिलेला आहे. आता अ जर बरोबर आहे तर ब कड तुम्हाला माहिती जर नसेल तर त्याला चुकीचं करायचे काय अधिकार नाही. काय म्हटलंय? या अंतर्गत अल्प मुदतीचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये प्रशिक्षणाचा कालावधी 600 तासापर्यंत असतो आणि यात देणारे प्रशिक्षण हे खाजगी तसेच सरकारी रुग्णालय सुद्धा करतील. सो विधाने सर्व योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. ही योजना काय सांगते? पुढच्या थर्ड वेव्ह जी येणार आहे आपल्याकडे कोविडची किंवा जी येणार असं म्हणत आहेत तर त्याच्याशी संबंधित लोकांना कौशल्य प्रदान करून ठेवायचं. म्हणजे इन केस जर तुम्हाला आरोग्य सेवकांची गरज लागली तर तुम्ही काय करू शकता? या प्रशिक्षण दिलेल्या मुलांमधून ते खाजगी दवाखाने किंवा सरकारी दवाखाने निवडू शकता. त्या अँगलने आम्ही माणूस किंवा मनुष्यबळ जे आहे ते तयार करून ठेवत आहोत. सो पर्याय क्रमांक 3 त्याचा आन्सर आहे. SRS रिपोर्ट 2018 नुसार भारतातील अर्भक मृत्यूदर 32 आहे. आता हा 32 IMR तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सर्वाधिक अर्भक मृत्यूदर असणाऱ्या मध्य प्रदेशात राष्ट्रीय सरासरीपेक्षा 50% अधिक अर्भक मृत्यूदर आहे. आता 50% अधिक म्हणजे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाहीये. 50% म्हणजे 3200, 50% 16, मग 16 आणि 32 48, मग MP 48 आहे का? असं काही करायची गरज नाही. आपण काय करूयात, याला निष्कर्षाने काढायचा. अ मला माहिती आहे, ब तसाच ठेवला. क मध्ये काय म्हटलंय? मोठ्या राज्यांचा विचार करता सर्वात कमी अर्भक मृत्यू तामिळनाडू राज्यामध्ये आहे. तामिळनाडूमध्ये आहे का? तर मला माहिती केरळ सर्वात जास्त आहे, मग तामिळनाडू महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र तामिळनाडू या अँगलने. मग या केसमध्ये काय झालं? क 100% चुकीचं आहे. ब मला माहिती नाहीये. तर काय चूक आहे असं विचारलंय. त्यामुळे क फक्त आलेला पर्याय क्रमांक 3. म्हणजे ब साठी तुम्हाला एफर्ट्स घ्यायची गरज नव्हती. तुम्हाला फक्त एवढं माहिती असायला पाहिजे की मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक आहे. ओके. 58. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक माता मृत्यू दर MMR हा भारताचा आहे. आता या दोन वेगवेगळ्या गोष्टी. भारतामध्ये सर्वाधिक माता मृत्यू होतात, बरोबर आहे, परंतु माता मृत्यू दर सर्वाधिक अजिबात नाही. राईट ना? दोन वेगवेगळ्या गोष्टी. त्यामुळे अचुकीचं आहे. भारतातील संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण अजूनही 80%च्या जवळपास आहे, बरोबर आहे. ब योग्य आहे. अ मात्र चुकीचा आहे. अ चुकीचा असेल तर पर्याय क्रमांक किती असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4 असायला हवा. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 59. सर्वांसाठी चांगले आरोग्य हे शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांपैकी कितव्या क्रमांकाचे आहे? हेल्थ फॉर ऑल काय? गोल क्रमांक 3 वर आहे. आणि 6 मध्ये काय आहे? स्वच्छ पिण्याचे पाणी. ठीक आहे. आफ्टर दॅट 60. 2017 साली भारत सरकारने घोषित केलेले तिसरे आरोग्य धोरण हे ठरले आहे 17चं, बरोबर. या अगोदर 83 आणि 2000 साली आरोग्य धोरण घोषित केले होते, चालेल. 17 सालच्या आरोग्य धोरणामध्ये विमा संरक्षण म्हणजे इन्शुरन्सचा सुद्धा समावेश केलेला आढळतो, चालणार आहे.
सो अ ब क योग्य. पर्याय क्रमांक 4. 17च्या धोरणची आकडेवारी कृपया पाठ करू नका. मी क्लासरूममध्ये सांगितले कोणताही डेटा पाठ करायची गरज नाही आहे, कारण की इतका सारा आहे तर कोणताही आपल्याला बरोबर येणार नाही. त्यामुळे मी म्हणतो की बाबा स्किप करा. त्याच्यावर क्वेश्चन विचारला असेल तर खूप जास्त वरवरचा विचारला जाणार आहे. 61. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, नॅशनल रुरल हेल्थ मिशन याच्यामध्ये काय 2005 ला सुरू झालं, 100% बरोबर आहे. या अभियानाचा आराखडा हा 88 सालच्या अल्माटा निवेदनानुसार आहे. अल्माटा डिक्लेरेशन कधीच आहे? 88चं नाही, 78चं आहे. त्यामुळे ब चुकीचं. वेगाने वाढणारी लोकसंख्या स्थिर करण्याविषयी मात्र अभियान भाष्य करत नाही. अभियान भाष्य करते लोकसंख्या स्थिर करण्याविषयी, कारण की अभियानाच्या उद्दिष्टांमध्ये काय टोटल फर्टिलिटी रेट 2.1 करणं हा जर उद्दिष्ट आहे, याचा अर्थ आम्हाला लोकसंख्या सुद्धा स्थिर करायची आहे. त्यामुळे ब आणि क चुकीचं. योग्य विचारलंय. पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 62. आशा कार्यकर्ती म्हणजे अक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट होय. बरोबर आहे. प्रत्येक गावासाठी एक आशा कार्यकर्ती कार्यरत असते. त्यानंतर आशा कार्यकर्ती गावातूनच निवड केली जाते. शक्यतो लग्न झालेल्या विधवा घटस्फोटित महिलांना प्राधान्य दिलं जातं आणि आशाचे किमान शिक्षण 10वी पर्यंत असावे. आता काय झालं? चुकीचं विचारायचं आहे. मग सगळे तर बरोबर वाटतं एक्झाम हॉलमध्ये. मग आशाचं शिक्षण 10वी पर्यंत नसेल तरी चालतं असं पाठ केलंय, परंतु कोणासाठी पाठ केलं आपण? आदिवासी भागासाठी. इथं त्यांनी आदिवासी भाग म्हटलंय का? नाही. मग काय करणार आपण? तर 100% काळजीपूर्वक वाचणार पुन्हा एकदा. 4 तर बरोबर आहे. 2 नंबरमध्ये काय म्हटलंय? प्रत्येक गावासाठी एक अशी नाहीये, तर प्रत्येक गावासाठी असं न म्हणता मी काय म्हटलंय 1000 ते 1500 लोकसंख्येसाठी एक या अँगलने आशा कार्यकर्ती असेल, म्हणजे 2 विधान चुकीचं आहे. 63 नंबरचा क्वेश्चन. जननी सुरक्षा योजनेविषयी काय बरोबर आहे? ही योजना ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये आहे. गर्भवती मातेला संस्थात्मक प्रसूतीचा पर्याय निवडण्यासाठी प्रेरित करते, कारण की आम्ही काय करतो तिथं अर्थसहाय्य देतो. आणि क मध्ये राज्यांचे गरीब आणि श्रीमंत राज्य अशी वर्गवारी केलेली आहे. काय वर्गवारी आहे? लो परफॉर्मिंग स्टेट्स आणि हाय परफॉर्मिंग स्टेट्स. त्यामुळे अ आणि ब बरोबर. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. क विधान चुकीचं आहे. 64. हत्तीपाय रोग, क्युलेक्स, नंतर काला आजार, सँडफ्लाय माशी, डेंग्यू ताप, एडिस इजिप्ती. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आन्सर असायला हवं. क्वेश्चन नंबर 65. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयी पुढील विधाने विचारात घ्या. ही योजना आयुष्यमान भारत योजनेची घटक योजना आहे. आता ज्यावेळी अशी क्वेश्चन विचारला जातो काय अ ब क ड ई फ ग, तर काय करतो आपण? लगेचच क्वेश्चनच्या पर्यायावर उडी मारायची. सर्व नाही वाचत बसायचं, राईट ना. 1 बाय 1 वाचू. ई काय म्हणतो? ई म्हणतो की या योजनेला 10 कोटी कुटुंबांना लाभ होणार आहे. बरोबर आहे. फ मध्ये काय म्हटलंय? या अंतर्गत पुरवली जाणारी कॅशलेस सेवा खासगी दवाखान्यात सुद्धा असेल, चालणार आहे. त्यानंतर ग मध्ये 1350 वैद्यकीय सेवांचा समावेश असेल. 1350 म्हटलं की चुकीचं नाही करायचं. त्यांनी 1250, 1350, 1351 अजिबात चुकीचं करायचं नाही. मग काय राहिलं? ड. ड मध्ये काय म्हटलं? फक्त ड चुकीचं. की दरवर्षी 5 लाख रुपये प्रति व्यक्ती नाही, प्रति कुटुंब. आता बघा ड चा ई आणि ड इथे काळजीपूर्वक जर विचार घेतला, ई जर मी ड च्या ऐवजी लिहिलं असतं आणि ड मी खाली लिहिलं असतं, तुमच्या लक्षात आलं असतं की 10 कोटी कुटुंब आहे की नाही, मग 5 लाख रुपये प्रति कुटुंब असायला पाहिजे. परंतु ते मुद्दा मी खाली घेतलं आणि हे वरती घेतलं, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन व्हावं, राईट. सो आन्सर मस्ट बी 4. क्वेश्चन नंबर 66. भारतातील आरोग्य व्यवस्थेतील प्राथमिक स्तरावर कार्यरत उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि समुदाय आरोग्य केंद्र यांचे रूपांतर हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये होणार आहे. हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये काय होणार आहे? फक्त उपकेंद्र आणि आरोग्य केंद्र. CSC त्याच्यामध्ये नाही, त्याच्यामुळे विधान चुकीचं. डिसेंबर 2022 पर्यंत 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर उभारण्यात येणार आहेत, चालणार आहे. पर्यायी उत्तरे योग्य विचारलंय. सो आन्सर मस्ट बी किती असणार आहे? 2. पर्याय क्रमांक 2. 67. बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसीनुसार अस्तित्वात आलेली पंचायत व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेश. काय केलं? सेकंड पार्ट ऑफ द स्टेटमेंट चुकवलं. मध्य प्रदेशऐवजी कोण असायला पाहिजे? आंध्र प्रदेश असायला पाहिजे. त्यामुळे चुकीचं. बलवंतराव मेहता समितीने 3 टायर व्यवस्थेची शिफारस केली, 100% बरोबर आहे. सो बरोबर. योग्य विचारलंय. पर्याय क्रमांक 3 आन्सर आहे. नाबार्ड विषयी काय खरे आहे? नाबार्डचे दोन्ही विधान इथे योग्य आहेत. ग्रामीण भागामध्ये पतपुरवठा करणाऱ्या यंत्रणा विकसित करणाऱ्या यंत्रणांचा विकास करण्याचे काम नाबार्ड करते आणि पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम नाबार्ड करते, चालणार आहे. दोन्ही योग्य आहे. भारत निर्माण योजनेचा कोणता घटक नाही? तर आरोग्य हा घटक नाहीये, बाकी सर्व आहेत. जे सोपे आहेत त्याला जास्त वेळ देत नाही, नाहीतर मग प्रत्येकाचा क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन म्हटलं की व्हिडिओ इतका लांबणार की तुम्ही बोर होणार. तर ते करायचं नाही. आपल्याला फक्त कळायला पाहिजे की एक्झाम हॉलमध्ये आपण काय गडबड करतोय किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय चुका करतोय आपण, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 70. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेविषयी काळजीपूर्वक विधाने वाचा. 15 साली पर ड्रॉप मोर क्रॉप ही घोषणेसाठी सुरू झाली, चालणार आहे.
सिंचनाखाली लागवडी योग्य जमिनीचा विस्तार करण्याबरोबर पाण्याची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. अगदी बरोबर आहे. कुशल आणि अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, चालेल. आणि यामध्ये 60-40 वाटा आहे, बरोबर आहे. सो विधान अ, ब, क, ड सर्व योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 आन्सर आहे. वरील सर्व योग्य. याच्यातला कोणताही मुद्दा नाकारायचा नाही. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेवर जर क्वेश्चन आला उद्दिष्टांवर, तर तुम्हाला ऑलरेडी येऊन गेलाय, तर तुम्हाला माहिती आहे, तुमचे पाठ आहे. उद्दिष्ट कधी चुकत नसतो आपण, परंतु त्याच्या पर्टिक्युलर विचारलं जात असेल पर ड्रॉप मोर क्रॉप, तर तुम्हाला तिथे ओळखता यायला पाहिजे. 60-40 हा तुम्हाला माहिती आहे, लॉजिक आहे. आणि आपल्याला 14 वित्त आयोगाचा पॅटर्न माहिती असल्यामुळे हे तुम्हाला माहिती असणार आहे. नंतर 71 मध्ये पुढील सर्व योजना ग्रामीण भागासाठी कार्यरत आहेत. त्यानंतर पुढील सर्व योजनांचा उद्देश गरिबी निर्मूलन आहे. त्यानंतर पुढील सर्व योजना रोजगार निर्मितीच्या आहेत. ड मध्ये सर्व योजना स्वयंरोजगाराच्या आहेत. आणि ड ई मध्ये म्हटले सर्व योजनांना वर्ल्ड बँकेचे अर्थसहाय्य लाभले. तर आता याच्यातलं काय चुकीचं आहे, तर काय आहे, तर योजना कोणत्या आहेत, सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन आणि दीनदयाळ अंत्योदय मिशन. तर याच्यामध्ये सर्वांना माहिती किंवा सेल्फ हेल्प ग्रुपला आम्ही सक्षम करतो, त्याच्यामुळे सेल्फ एम्प्लॉयमेंट असायला पाहिजे, नसायला पाहिजे. वर्ल्ड बँकेचा अर्थसहाय्य सर्वांना आहे, त्यामुळे आन्सर मस्ट बी 3 अ, ब, ड आणि ई. 72 नंबरचा क्वेश्चन. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना 2008 साली सुरू झाली. सॉरी, कितीला सुरू झाली, 2009ला. चुकीचं आहे. ब मध्ये ही योजना ग्रामीण भागातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देतं. किती दिवस आहे, 100 दिवस, बरोबर आहे, परंतु प्रत्येक व्यक्तीला आहे का, नाही, कुटुंबाला, राईट. त्यामुळे ब चुकीचं आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अकुशल काम करणारा व्यक्ती या योजनेचा लाभार्थी असतो. लाभार्थी असण्यासाठी तो गरीब असण्याची गरज नाही, त्यामुळे क सुद्धा चुकीचं. कामे निवडण्याची जबाबदारी ग्रामपंचायत करते, ग्रामसभा करते, ग्रामपंचायत अंमलबजावणी करते, त्याच्यामुळे सर्व विधान चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 आन्सर आहे. 73 जल जीवन मिशन बाबत काय चूक आहे. यात प्रत्येक गावातील सर्व कुटुंबांना स्वतंत्र नळ जोडणीसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. चालेल. घरगुती सांडपाणी व्यवस्थापन सुद्धा आहे, बरोबर आहे. काय चूक आहे विचारलंय, तर पर्याय क्रमांक 2 दोन्ही नाही. 74 प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये 14 ते 17 या कालावधीमध्ये दररोज किती किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले गेले. 110, 120, 130, 140. जितक्या जवळचे आहेत, तर काय होणार आहे, आपलं क्वेश्चन चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग याला अटेम्प्ट करायचं की लिव्ह करायचं, दॅट विल बी युअर कॉल. परंतु इथे पर्याय क्रमांक 3 आन्सर आहे. हे क्वेश्चन पाठ करायचे नसतात, अशा क्वेश्चनसाठी प्रिपरेशन करायचं नसतं. दर एक्झाममध्ये असे काही क्वेश्चन असतातच जे की तुम्हाला माहिती नाहीये, तुम्ही एक्झाम हॉलमध्ये अटेम्प्ट करणार आहात, कसं करायचं ते. 75 प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत काय खरे आहे. ही योजना 2016-17 साली सुरू करण्यात आली. चालेल. ही फक्त ग्रामीण भागासाठी योजना कार्यरत होती. पुन्हा एकदा चालणार आहे. 8 कोटी LPG कनेक्शन वितरणामुळे LPG कव्हरेज एप्रिल 21 मध्ये 99.8% विस्तारले, बरोबर आहे. आता इथे 16-17 बरोबर आहे. ग्रामीण भाग मात्र बरोबर नाही. फक्त म्हटलं की थांबलं, मी स्पीडमध्ये वाहत गेलो, ते नाही करणार आहे आपण. तर फक्त चुकीचं आहे. फक्त म्हटलं की चुकीचं असण्याचे चान्सेस जास्त ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी. ब चुकीचं. अ आणि क बरोबर आहे. क बरोबर असला पर्याय क्रमांक 3 आन्सर आहे. आफ्टर दॅट 76 मानवी हक्क ही संकल्पना मूलभूत हक्कांपेक्षा मोठी आहे. चालेल. त्यानंतर काही मानवी हक्क हे मूलभूत हक्क असू शकतात, बरोबर आहे. आणि काही मानवी हक्क हे कायदेशीर हक्क सुद्धा असू शकतात. आपल्याकडे आपण बघितलंय, काही ह्युमन राईट्स हे काय फंडामेंटल राईट्स आहेत आणि काही ह्युमन राईट्स हे काय आहेत, आपले लिगल राईट्स आहेत. चालणार आहे. वरील सर्व योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. 77 मानवी अधिकारांचा जागतिक जाहीरनामा 10 डिसेंबर 1949 आहे का, नाही, 48 आहे. पॅरिस येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने घोषित केला, बरोबर आहे. त्यावेळेस सभा पॅरिसला भरली होती. आता जनरल असेंब्लीची मीटिंग कुठे भरते, न्यूयॉर्कला, जिथे मुख्यालय आहे. त्यानंतर हे घोषणापत्र सदस्य देशांवर बंधनकारक आहे, अजिबात नाही. घोषणापत्र असल्यामुळे बंधनकारक नसेल. कन्व्हेन्शन करार जर असेल आणि त्याच्यावर सदस्य देशाने सही केली असेल तर ते बंधनकारक असणार आहे, राईट. त्याच्यामुळे दोन्ही विधान चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 78 योग्य जोड्या जुळवा. 24 मध्ये काय म्हटलंय, मर्यादित कामाचे तास. 23 मध्ये काय म्हटलंय, काम मिळण्याचा अधिकार. अगोदर काम मिळालं पाहिजे आणि पगारी सुट्ट्या मिळाल्या पाहिजे. 24 मध्ये या अँगलने पाठ करा. 20 मध्ये शांततापूर्ण एकत्र येण्याचा अधिकार आहे. आणि 17 मध्ये मालमत्ता कसं सांगितलं मी, ज्याच्याकडे मालमत्ता आहे त्याला खतरा आहे. 17 म्हणजे खतरा, या अँगलने लक्षात ठेवलं होतं. असंच मूर्खपणाच्या अँगलने आपण क्वेश्चन किंवा याचा कंटेंट पाठ करत असतो, कारण की सगळा कंटेंट असा लाईन टू लाईन पाठ करणं अपेक्षित नाही, राईट. त्या अँगलने तुम्हाला मग सांगितलंय क्लासरूममध्ये 6 नंबर कसं लक्षात ठेवायचं आहे, 5 नंबर कसं लक्षात ठेवायचं आहे, 16 कसं लक्षात ठेवणार आहोत, 16 वरील धोक्याचं, राईट ना, लग्न विवाह या अँगलने. तर त्याच अँगलने कृपया पाठ करा. सो 78 झालाय. 79 मानवी हक्क प्रतिज्ञापत्र कोणत्या भागामध्ये राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये प्रतिबिंबित होते किंवा संदर्भ आढळतो.
तर प्रिएम्बलमध्ये आहे, फंडामेंटल राईट्समध्ये आहे, DPSP मध्ये सुद्धा आहे आणि 4A कर्तव्यांमध्ये सुद्धा आहे. कलम 29 हे आपला UDHR मधलं कर्तव्यविषयी बोलतं, त्यामुळे ते सुद्धा असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. UPSC ला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. 80 देशामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अस्तित्वात येण्या अगोदर आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या घडामोडी घडल्या होत्या? नॅशनल ह्युमन राईट कमिशन स्थापने अगोदर काय झालं होतं? 1991 ची पॅरिस परिषद, व्हिएन्ना परिषद 1993 ची आणि संयुक्त राष्ट्राची आमसभा यांची मंजुरी मिळाल्यानंतर, आमसभेची मंजुरी मिळाल्यानंतर काय झालं? आपण तो करार किंवा सिग्नेटरी आहोत आणि त्याच्यानंतर आपण NHRC कायदा केलेला 1993 सालीच. सो 80चं आन्सर असायला पाहिजे सर्व. त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची सध्याची रचना कशी आहे? 1+5+7. 5+7 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आन्सर असायला हवं. त्यानंतर 82 AK मिश्रा नुकतेच मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्त झाले, बरोबर आहे. वय वर्ष 70 किंवा 5 वर्षे पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहतील. 5च्या ऐवजी किती असायला पाहिजे? आता नव्याने झालेला बदल 3 वर्षे असायला हवा. सो आन्सर मस्ट बी ब चुकीचं, अ बरोबर, पर्याय क्रमांक 1 आन्सर आहे. 83 मानव विकास अहवाल 2020 साली नुसार भारताचा मानवी विकास निर्देशांक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स डॅश नुसार कितवा आहे? कितवा आहे आपला? आता सध्या 131वा आहे. आपलं चांगली प्रगती होते, तर 129 वरून आपण 131 पर्यंत आलेलो आहोत. चांगली प्रगती नाही होते, नाही तर लोकांना खरं वाटेल चांगलं चाललंय म्हणून, राईट. 84 बालकांना मुक्त आणि प्रतिष्ठापूर्ण वातावरणामध्ये आपला विकास करण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्यात. घटनेतील कोणत्या कलमामध्ये? 39F. मुद्दाम 39F विचारलंय, कारण की ते मागच्या वेळी विचारलं तर लोकांना माहिती पण नव्हतं 39F आहे की नाही घटनेमध्ये. असं काही करू नका, हे बेसिक आहे, तुम्हाला माहितीच असायला हवं. 85चा क्वेश्चन, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार काय खरे आहे किंवा काय योग्य आहे? 5 वर्षाखालील 15.9 बालके स्टंटिंग म्हणजे वयानुसार उंची कमी या कुपोषणाच्या प्रकाराला बळी पडतात आणि 5 कोटी बालके ओव्हरवेट याला बळी पडलेले आहेत. आता मुद्दाम हा क्वेश्चन मी चुकवलाय, परंतु तुम्ही या क्वेश्चनचा कंटेंट कृपया प्रिपेअर करू नका, राईट ना. एक्सप्लेनेशन मध्ये बघू 2 मिनिटांमध्ये की काय गडबड केलेली आहे. 85 मध्ये बघा, 2020 सालच्या WHOच्या अहवालानुसार स्टंटिंगची बालके किती? 15.9, हे बरोबर आहे. वेस्टिंगची किती? 5 कोटी आणि ओव्हरवेटची किती? 4.1 कोटी. मग ते ओव्हरवेटची 4.1 कोटी आणि वेस्टिंगची 4.1 कोटी, सॉरी ओव्हरवेटची 4.1 आणि वेस्टिंगची 5.0 हे आता पाठ करतो असं करू नका. जर आयोगाला क्वेश्चन विचारायचा आहे तर तुम्हाला इतकी आकडेवारी विचारलेली नाही आहे WHOवर. जर जात असेल तर तरी पण तुम्ही यासाठी इतके सारे एफर्ट्स घेऊ नका, नाहीतर मग नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे पण पाठ करायचा, हे पण पाठ करायचं, आणखीन एखादा सर्वे होतो तो पण पाठ करायचा. कृपया असं करू नका, कोर चुकवू नका. बाकीचे जे असतील आपल्याला ते एक्झाम हॉलमध्ये खेळायचं आहे. 86 भारतातील बालकामगारांची संख्या जास्त असण्याची कारणे. पहिलं, गरिबी, निरक्षरता, स्वस्त श्रमाचा स्रोत चालेल आणि वरील सर्व योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4. बालकामगार कायदा 2016 मध्ये झालेल्या बदलानुसार काय चूक ठरते? चुकीचं विचारलंय आणि कोणतरी एक चुकीचं आहे ना, एकच चुकीचं आहे. मग बघा, या कायद्यात 16 ते 18 वर्ष वयोगटाचा नवीन वयोगट तयार करण्यात आलेला आहे. 16 ते 18. आता काय होतं? वाहत जाण्याची भूमिका, बरोबर आहे. पुढे 14 वर्षाखालील मुलांना सर्व प्रकारच्या रोजगारात बंदी, बरोबर आहे. पालकांनी यासंबंधी गुन्हा केल्यास पहिल्यांदा समन्स देण्यात येईल आणि असा गुन्हा पुन्हा घडल्यास 10,000 रुपयापर्यंत आर्थिक दंड दिला जाईल, बरोबर आहे. हे योग्य आहे. आणि शिक्षा तर तुम्ही 100% पाठ केली आहे. ज्यांनी एकदा मेन्स दिली आहे, दोनदा मेन्स दिली, त्यांना सगळ्यांना माहिती आहे आयोगाने आतापर्यंत या मुद्द्यावर चुकवलंय. तर 4 सुद्धा चुकीचा आहे, सॉरी 4 सुद्धा बरोबर आहे. तर मग एवढं सगळं बरोबर असताना काय चुकीचं आहे? मग प्रायोरिटी शोधायची. 1 2 3 4 आहे की नाही? 1 2 3 4 असल्यानंतर मग परत वरती जायचं, बाबा काहीतरी चुकीचंच आहे. मग इथे 16 ते 14 वयोगट नसून, सॉरी 16 ते 18 वयोगट नसून 14 ते 18 वयोगट असणार आहे. मग हे काय झालं? तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न झाला किंवा तुमचं उत्तर बरोबर येण्यासाठी हा क्वेश्चन काढलाय. जर याच क्वेश्चनला मी ABCDच्या फॉर्मॅटमध्ये काढला असतं आणि लास्टला ऑल ऑफ दिस दिलं असतं तर तुम्ही 100% चुकला असतं. समजताय? म्हणजे मला काय सांगायचं की क्वेश्चन चुकीचा किंवा क्वेश्चन अवघड नसतो, क्वेश्चनचे पर्याय जे आहेत ते तुम्हाला अवघड करतात. याला जर ABCD आणि ऑल ऑफ दिस मध्ये दिलं असतं तर तुम्ही 100% बळी गेला असतात. तर ते मला इथे अपेक्षित नव्हतं, म्हणून इथे या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आलाय. आणि 1 2 3 4 फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आला तर तुम्हाला प्रायोरिटीवरच सॉल्व्ह करायचा आहे. क्लिअर? 88 बालकांच्या विकासासाठी काळजी घेणारा जगातील सर्वात मोठा आणि एकमेव कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1975 रोजी भारतात सुरू झाला. याचे उद्दिष्टे कोणती? चालणार आहे का? माहिती तुम्हाला उद्दिष्टे? सर्व योग्य आहे. 0 to 6 वयोगटाचा पोषण आरोग्याचा दर्जा सुधारायचा आहे, मृत्यूदर ड्रॉप आउट रेट कमी करायचा आहे, मुलांचं मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाला योग्य दिशा द्यायची आहे. पुन्हा एकदा सर्व चालणार आहेत. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 89 नंबरचा क्वेश्चन, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NCPCR आणि महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोग
यांच्याबाबत साम्य काय आहे? दोघी एकाच कायद्यानुसार स्थापन झाल्या, 2005चा कायदा, स्थापना सुद्धा दोघांची एकाच वर्षी 2007 साली आणि रचना सुद्धा 1+6 या अँगलने आहे. तर वरील सर्व पर्याय क्रमांक 4 आन्सर आहे. 90 सबला योजना किशोरवयीन मुलींच्या सबलीकरणासाठी भाष्य करते, बरोबर आहे. किशोरवयीन मुली, त्यानंतर सबला योजनेमध्ये काय म्हटलं आम्ही, ज्या ड्रॉप आउट आहेत त्यांना आम्ही व्यवसाय शिक्षण देणार आहोत, त्यामुळे क मुद्दा व्यवसाय शिक्षणाचा सुद्धा बरोबर आहे. आणि ब मध्ये काय म्हटलंय, या लाभार्थी वयोगटामध्ये 9वी ते 12वीच्या शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत, अजिबात नाही. शिक्षण घेणाऱ्या नाही तर ड्रॉप आउट मुली म्हटलं आपण, त्यामुळे ब चुकीचं आहे. ब चुकीचं असेल तर पर्याय क्रमांक 2 आन्सर असायला हवं. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 91, 1975 साली झालेल्या पहिल्या महिला जागतिक परिषदेविषयी काय किंवा पुढील विधाने काळजीपूर्वक वाचा. पहिला, ही परिषद मेक्सिकोला पार पडली, माहिती आहे मला, 1975. त्यानंतर लैंगिक यात मांडलेले मुद्दे, लैंगिक समानता, जेंडर इक्वॅलिटी, विकासात महिलांचा सहभाग, शांतता निर्माण करण्यासाठी महिलांचे योगदान आणि शिक्षणासाठी समान संधी. सर्वात बेसिक गोष्ट जे पहिल्यांदा मांडले गेलेले ते 3 मुद्दे होते. 3 मुद्द्यांमध्ये कसं लक्षात ठेवायचं, चौथा मुद्दा का नाकारला मी हा क्वेश्चन तयार करण्यामागे भूमिका काय लक्षात घ्या. तुम्हाला 1975 ला जी परिषद झाली त्या परिषदेनंतर जे डिकेड सुरू झाला 1976 पासून, तर 76 to 85च्या डिकेडची थीम जी होती ती इक्वॅलिटी म्हणून लैंगिक समानता पहिला आला. दुसरा होता डेव्हलपमेंट म्हणून विकासात महिलांचा सहभाग आला. तिसरा मुद्दा होता पीस म्हणून शांतता निर्माण करण्यासाठी महिलांचे योगदान. या अँगलने हे 3 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. योग्य विचारले, पर्याय क्रमांक 1. 92 महिला आयोग 1992च्या कायद्यानुसार स्थापन, नाही. स्थापना 92ची, कायदा 90चा आहे, अचुकीचा आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 5 रचना अशी आहे का, नाही. 1+5 आहे फक्त, उपाध्यक्षाच्या मध्ये नाही. ब चुकीचा आहे. हे जे लोकांनी चुकवलं, म्हणजे ब ला जर तुम्ही बळी पडले असलात तर तुम्ही अजूनही अभ्यास चांगला केलेला नाही किंवा एक्झाम हॉलमध्ये तुम्ही गडबड करत आहात. हे सगळ्यात बेसिक आहे आणि HRD मध्ये पण हा मुद्दा आहे, पॉलिटीमध्ये सुद्धा आहे. मला जर राष्ट्रीय महिला आयोगाचा अभ्यास करायचा आहे तर स्ट्रक्चर अजिबात चुकायला नको, ठीक आहे. त्यामुळे अ ब चुकीचं. ब मध्ये तक्रार झाली नाही तरी स्वतःहून लक्ष घालू शकतात, येस बरोबर आहे. आणि ड मध्ये या आयोगात विविध 12 प्रकारचे सेल किंवा कक्ष आहेत. आता काल बघा राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटलं की महाराष्ट्र सरकार जे आहे ते महिलांप्रती काय संवेदनशीलच नाहीये, तर हे काय राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली ना, तिकडे करून तक्रार केलेली नाहीये, तर हे सुमोटो जो प्रकरण आहे तर ते त्यांना अधिकार आहे. तो क आणि ड बरोबर. योग्य विचारलाय, पर्याय क्रमांक 3 आन्सर आहे. 93 नंबरचा क्वेश्चन, हुंडा प्रतिबंध कायदा 1961 जोडी 100% बरोबर. अनैतिक व्यापार कायदा 1956 आहे, 76 नाही. या कायद्याचं फक्त वर्षच पाठ करायचं, बाकी काहीच पाठ नाही करायचं, त्यामुळे ब चुकीचं आहे. महिला असभ्य प्रदर्शन प्रतिबंध कायदा 1986 आहे, 96 नाही. 86 ला का, कारण की 85 ला 3री महिला परिषद पार पडली जागतिक स्तरावरची. आता राज्य म्हणून आम्ही काहीतरी करायला पाहिजे ना, म्हणून राज्याने बरोबर काय केलंय, कायदा केलेला आहे 1996च्या ऐवजी 1986चा. क्वेश्चन नंबर 94 काय म्हटलंय, क्वेश्चन नंबर 94 मध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 बाबत योग्य विधान निवडा. कायद्याची अंमलबजावणी 26 ऑक्टोबर 2005 रोजी झाली. कायद्याची अंमलबजावणी कधी झाली हे पाठच असायला पाहिजे. 2005च्या ऐवजी किती आहे, 2006, त्यामुळे अचुकीचं. ब मध्ये कलम 3 नुसार हिंसाचाराची व्याख्या 100% बरोबर आहे आणि क सुद्धा योग्य आहे. योग्य विचारलंय, अ काढ. आता योग्य विचारलं आणि खाली काय केलं मी, चुकीचा पर्याय निवडा. चुकीचा पर्यायामध्ये काय, योग्य विधान असलेल्याच्या व्यतिरिक्त जो पर्याय आहे तो. मग योग्य काय आहे, ब आणि क. चुकीचं काय आहे, फक्त अ. म्हणजे काय झालं, चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक 1 वर आलेला आहोत. म्हणजे पुन्हा एकदा चुकीचा पर्याय आला कारण की कंटेंट इझी होता, हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. बीज माता म्हणजे सीड मदर राहीबाई सोमा पोपेरे यांच्याविषयी काय योग्य. आता चर्चेतला भाग आहे, लोकराज्यमधून क्वेश्चन घेतलाय, याच्याविषयी सर्व विधाने योग्य दिलेत. बीज माता हे नाव यांना दिले ते रघुनाथ माशेलकर सरांनी. त्यानंतर BCCच्या 100 वुमन 2018च्या यादीमध्ये त्यांना स्थान आहेत. 19च्या नारी शक्ती पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. 2020 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. सर्व योग्य आहेत, पर्याय क्रमांक 4 आन्सर आहे. त्यानंतर 96 नंबरचा क्वेश्चन, शारीरिक मानसिक आर्थिक छळवणूक या प्रकरणामध्ये महिलेला तिच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी तथा वैद्यकीय उपचार, पोलीस सहाय्य, मानसोपचार, अल्पकालावधीसाठी निवारा, अन्न व इतर एकाच ठिकाणी मदत मिळण्यासाठी सुरू केलेले वन स्टॉप सेंटर कोणत्या नावाने ओळखले जाते. आता ऑप्शन बघायचे, सेवा, सखी, हिरकणी, यापैकी नाही. सर्वात पहिला ऑप्शन कोणता निघून गेला, यापैकी नाही. म्हणजे काय, तुम्हाला काहीच माहिती नसल्यानंतर तुम्हाला 4 लिहायची गरज नाही किंवा 4 लिहिण्याचा अधिकार नाही. हिरकणी कक्ष मला माहिती आहे, कशासाठी आहे, तर तो स्तनपान करण्यासाठी आपल्या सार्वजनिक ठिकाणी बस स्टँडवर वगैरे आता यांनी उभारलेला आहे.
सो हिरकणी कक्ष आला लक्षात तुमच्या, त्यामुळे तो तुम्हाला माहिती आहे. आता सेवा आणि सखी पैकी तुम्हाला कोणतं छान वाटतं ते वन स्टॉप सेंटरचं नाव असेल, राईट. तर सखी उत्तर आहे. 100% लोकांचं बरोबर आलेलं आहे जे एक्झाम हॉलमध्ये जे एक्झाम देत आहात, कारण की इथे कॉमन सेन्स जागा होतो की काय असायला पाहिजे, आणि तो कॉमन सेन्स मला जागा ठेवायचा आहे पूर्ण पेपरवर GS 1 2 3 4 मध्ये. राजीव गांधी राष्ट्रीय युवा संस्था बाबत काय योग्य आहे? संस्था स्थापना कधी? 1991ची. 91ची का नाही, 93ची. 91ला राजीव गांधींचा मृत्यू झाला, लगेच नाही संस्था स्थापन होणार आहे, त्यामुळे चुकीचं आहे. बघा याचं वर्ष, त्यानंतर जे लक्ष्मीबाई राणी लक्ष्मीबाईंच्या नावाने जे फिजिकल इन्स्टिट्यूट आहे त्याचं स्थापना वर्ष, त्यानंतर स्पोर्ट युनिव्हर्सिटीचं स्थापना वर्ष 2018, हे पाठच असायला हवे, राईट. त्यामुळे चुकीचं आहे. ब मध्ये श्री पेरांबुदूर येथे कार्यरत आहे, बरोबर आहे. आणि प्रादेशिक केंद्र रिजनल सेंटर कुठे? चंदीगडला स्थापन करण्यात आलेला आहे. ब आणि क बरोबर, योग्य विचारलंय. पर्याय क्रमांक 2 आन्सर असायला हवा. आफ्टर दॅट 98 नंबरचा क्वेश्चन. 2016 साली सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमामध्ये कोणत्या योजना मर्ज करण्यात आल्या? टोटल कार्यक्रम याच्यामध्ये 8 मर्ज केलेले आहेत, पैकी 4 इथे दिलेले आहेत सर्व. पर्याय क्रमांक 4. 2017-18 जेव्हा क्वेश्चन विचारला गेला होता त्यांनी म्हटलं की या योजनेमध्ये NSS ऍड केलेली आहे का? तर NSS या योजनेचा भाग नाही, राईट. पुढे 99, युवा सल्लागार परिषदेविषयी काय अयोग्य आहे, काय चुकीचं आहे? तर युवा विकास व सक्षमीकरण हाती घेण्यात येणाऱ्या योजनांबाबत मंत्रालयांना सल्ला देण्याचे कार्य करते, चालेल. त्यानंतर राष्ट्रीय युवा धोरण 2014च्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर लक्ष देण्याचे कार्य करते, दोन्ही योग्य आहेत. राष्ट्रीय युवा सल्लागार परिषद आता रिसेंटली ऍड झालेली आहे किंवा रिसेंटली स्थापन करण्यात आलेली आहे, आणि म्हणून तुम्हाला ही माहिती असायला हवी. आफ्टर दॅट 100, राज्यघटनेतील कोणती कलमे अनुसूचित जाती जमातींना लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आरक्षणाची तरतूद करतात? बऱ्याच लोकांनी राज्यसभा वाचलंच नाही, आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे माहिती आहे पर्याय क्रमांक अ आणि पर्याय क्रमांक क, पर्याय क्रमांक काय लिहिला तुम्ही? 1 लिहिलेला आहे. पण राज्यसभेमध्ये रिझर्वेशन नाहीये, लोकसभा आणि विधानसभामध्ये रिझर्वेशन आहे. म्हणजे पुन्हा एकदा क्वेश्चन काळजीपूर्वक वाचला तरी पण तुम्हाला गोष्टी सुचतात. इथे बऱ्याच लोकांचा बळी गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 101 काय म्हटलंय? अनुसूचित क्षेत्र शेड्यूल एरिया हे परिशिष्ट 6शी संबंधित आहे. आता आपल्याला माहिती असायला पाहिजे शेड्यूल एरिया हा काय? 5शी संबंधित आहे अनुसूचित क्षेत्र. त्यानंतर आदिवासी क्षेत्र हे काय? ट्रायबल एरिया, हा जो आहे तुमचा शेड्यूल 6शी संबंधित आहे, म्हणजे ब आणि ड बरोबर आहे. त्यानंतर मेघालय त्रिपुरा ही अनुसूचित क्षेत्र नाही, तर हे काय? ट्रायबल एरियाचा भाग आहे, त्यामुळे फ पण बरोबर आहे. आणि आदिवासी सल्लागार परिषदा या अनुसूचित क्षेत्रासाठी काम करतात. ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल हे आदिवासी क्षेत्रासाठी काम करतात, हे बरोबर आहे. आता इथे काय असायला पाहिजे होतं? ट्रायबल एरिया असायला पाहिजे होतं, आणि त्यामुळे तुम्हाला इथे ब ड फ ग ह हा माहिती असायला हवा किंवा हा आन्सर मार्क करायचा आहे. पुढे जाऊयात. 102 नंबरचा क्वेश्चन. अयोग्य विधान. भारतात आदिवासी लोकसंख्या प्रमाण 10.42% एवढे आहे. आता 10.42% नाहीये, हे काय? लोकसंख्या नंबर दिलेला आहे मी, प्रमाण किती आहे? 8.6च्या आसपास आहे. आणि आदिवासी लोकसंख्येचं प्रमाण जेवढं आहे तेवढंच आपल्याकडे वृद्ध लोकांचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की हा मुद्दा पाठच असायला पाहिजे. चुकीचं. ब, सर्वाधिक लोकसंख्या आपल्याकडे मध्य भारत आणि नॉर्थ ईस्टला एकवटलेली आहे. सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या राहणाऱ्या पहिल्या 10 राज्यांमध्ये 82% लोकसंख्या आदिवासी सामावलेली दिसते, चालणार आहे. ब आणि क बरोबर आहे. अ मात्र जर चुकीचा असेल तर तोच विधान चुकीचा आहे, बाकी तुम्हाला पाठ करायची गरज नव्हती, राईट. म्हणजे पाठ काय असायला पाहिजे होतं ही तुमची चौकट. त्यानंतर पेसा कायदा. 24 डिसेंबर 1996 बरोबर आहे. या कायद्यात देशातील 10 राज्य समाविष्ट 100% योग्य आहे. दोन्ही योजनांनी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. 104 आदिवासींच्या आर्थिक सबलीकरणासाठी, आता इथे जे आहे हा क्वेश्चन कॅन्सल केला, इथे असेल पाहिजे वनधन योजना. वनधन योजना इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट आहे. आणि ब मध्ये गोल हा कार्यक्रम शिक्षण मंत्रालय आणि फेसबुक यांच्याद्वारे आहे. तर शिक्षण मंत्रालय नाही, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल किंवा ट्रायबल मिनिस्ट्री आणि फेसबुक यांच्याद्वारे आहे, त्यामुळे ब चुकीचा आहे. सो इथे काय असणार असायला पाहिजे आन्सर मध्ये? इथे कॅन्सल करा, परंतु वनधन योजना इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट आणि गोल जी आहे ती ट्रायबल मिनिस्ट्री आणि फेसबुक यांच्याद्वारे या अँगलने ते लक्षात घ्या. 105 खालीलपैकी कोणत्या कोणत्या यंत्रणेला घटनात्मक दर्जा नाही? नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल कास्ट आहे, ओबीसीला आत्ताच दिलाय, मायनॉरिटीला नाही, राईट. पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन आहे 106 नंबरचा. आदिवासी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना कृषी विभागामार्फत आदिवासी योजनेखाली आदिवासी उपयोजना बाहेरील माडा क्षेत्रामध्ये राबवली जाते. या योजनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींसाठी अर्थसहाय्य पुरवले जाते? आता हा जेव्हा क्वेश्चन विचारला गेला त्यावेळी तुम्हाला माहिती असण्याची, पाठ करण्याची गरज नाही. तुम्हाला
प्रत्येक लाईन टू लाईन माहिती आहे का, आदिवासी उपयोजना बाहेरील किंवा माडा क्षेत्रामध्ये काय काय योजना राबवली जाते, राईट. इथे काय म्हटलं, जमीन विकास कामे, जुन्या विहिरींची दुरुस्ती, बैलजोडीचा पुरवठा, बैलगाडीचा पुरवठा, शेततळे, परसबाग, सर्व आहेत पर्याय क्रमांक 4. स्टेट गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून घेतलेला हा मुद्दा आहे, तुम्हाला पाठ करायची गरज नाही किंवा तुम्हाला वाटलं आता लिहून ठेवा, ठीक आहे. परंतु हे 6 काम आहे, 6 कामांच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही नव्याने ऍड होऊ शकतात. असं नाही की हे 6च पाठ करायचे, उद्या एखादा वेगळा आला तरी पण आपल्याला ते घेऊन जायचं असणार आहे. 107 नंबरचा क्वेश्चन, शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या योजना कार्यरत आहे? प्री मेट्रिक, पोस्ट मेट्रिक आहे, पदवी शिक्षणासाठी आहे, पदव्युत्तर शिक्षणासाठी आहे आणि एम.फिल PhD साठी सर्व स्तरावर आहेत. पर्याय क्रमांक 4 आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 108, नई मंजिल काय आहे? मायनॉरिटीसाठी का मुस्लिमांसाठी आहे? मायनॉरिटीसाठी आहे. शाळाबाह्य मुलांसाठी आहे, राईट ना. तर नई उडान जी आहे ती स्पर्धा परीक्षेतल्या मुलांसाठी आहे, राईट ना. नई उडान, नई मंजिलमध्ये शाळाबाह्य मुलांसाठी प्रशिक्षण आहे. 109 मध्ये, महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामुळे महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते. अशा सामाजिक न्याय क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांना कोणता पुरस्कार मिळतो? शाहू पुरस्कार, ज्योतिबा फुले पुरस्कार, आंबेडकर पुरस्कार. बहुतेक लोकांनी शाहू पुरस्कार लिहिलाय. आयोग आपला राज्य शासनाने म्हटलं की आम्ही कोणालाही नाराज करत नाही, सर्वांना घेऊन जातोय. मग शाहू फुले आंबेडकर पुरस्कार या अँगलने म्हटलेलं आहे. सो आन्सर मस्ट बी 4. त्यानंतर 110, ज्येष्ठ नागरिकांसाठीचे नवे राष्ट्रीय धोरण कशावर भर देत नाही? सर्वांवर भर देतं. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 111, माता पिता व ज्येष्ठ नागरिक व कल्याण अधिनियम 2007 बाबत काय चुकीचं आहे, अयोग्य विचारलंय. निर्वाह भत्ता, मेंटेनन्स जो आहे खर्च, त्यासाठी करमणूक याच्यामध्ये नाही. करमणूक कुठे? वेलफेअर स्टेटच्या वेलफेअरच्या याच्यामध्ये आहे. त्यानंतर निर्वाह भत्त्याची रक्कम 15,000 पर्यंत नाही, 10,000 आहे. अ आणि ब दोन्ही चुकीचं आहे, अयोग्य विचारलंय. पर्याय क्रमांक 3. श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना अर्थसहाय्य किती आहे? 600 आहे. त्यानंतर वृद्धत्वासंबंधी दुसरे जागतिक अधिवेशन, सेकंड वर्ल्ड असेंब्ली ऑन एजिंग, ही कधी झाली? 2002 मॅड्रिड येते, 2002. त्याच्यामुळे हे पाठ असायला पाहिजे. 2 अ चुकीचं आहे, ब 100% बरोबर आहे, अ चुकीचं, ब बरोबर. पर्याय क्रमांक 2 आन्सर आहे. आफ्टर दॅट, 1952 साली स्थापन करण्यात आलेला कर्मचारी राज्य विमा निगम हा कोणत्या कायद्यानुसार आहे? तर 1948च्या कर्मचारी राज्य विमा कायद्यानुसार. त्यानंतर 115, भारतामध्ये करार कामगारांसाठी करार कामगार नियमन आणि रद्दबदल कायदा 1970 का चालू आहे किंवा कार्यरत आहे. यानुसार महाराष्ट्र राज्यात 50 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार कार्यरत असतील ते त्या कायदा लागू असेल. बरोबर आहे, दोन्ही विधाने योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 116, काय म्हटलं इथे? प्रकल्प, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, राष्ट्रीय बालकामगार धोरण आणि राष्ट्रीय बालकामगार कायदा, राईट. आता कायदा कधीचा आहे तर सर्वांना माहिती आहे, कायदा 1986 आहे, राईट. त्याच्यानंतर पहिल्यांदा काय येणार आहे? धोरण येणार आहे आणि मग नंतर योजना येणार आहे. सो धोरणामध्ये 87चं धोरण आहे आणि योजना जी आहे ती 1988ची आहे. आफ्टर दॅट, क्वेश्चन नंबर 117, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सिटू बाबत काय योग्य आहे? काय आहे इथे? ही संघटना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहे. 100% बरोबर आहे. 1960 साली स्थापना अजिबात नाही. 70 साली. 60 का चुकीचं आहे? कारण की तुमची CPMच आलेली नाही 64 पर्यंत. 64ला CPMची स्थापना आहे, विद्यार्थी संघटना अगोदर नाही येणार आहे, राईट. त्यामुळे ब चुकीचं आहे. राष्ट्रीयकरणाला कायम विरोध करते, अजिबात नाही. राष्ट्रीयकरणाला फेवर करते ती. आणि आता सध्या जे कामगार कायदा, जे काही नवीन कामगार कायदे येतात ना, 4 कामगार कायद्यांमध्ये सर्व कायदे मर्ज केलेत, तर त्याला विरोध करण्यासाठी सर्वात जास्त पुढे कोणी? CPM आहे. आणि त्याच्या अनुषंगाने मला मुद्दाम तुम्हाला हे क विधान टाकावं असं वाटलं आणि त्या अँगलने मी टाकलेलं आहे. सो अ बरोबर आहे, ब आणि क चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 आन्सर आहे. 118, 2011च्या जनगणनेनुसार विकलांग व्यक्तींची संख्या किती? सर्वांनी 2.1 लिहिलंय, 2.21. हे पर्सेंटेज आहे. मी काय विचारलं? संख्या कुठे? 2 नंबरमध्ये. पर्याय क्रमांक 2 आन्सर आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्व माहिती असताना सुद्धा या गोष्टी होतात आणि म्हणून आपण टेस्ट सिरीज देतोय. लक्षात आलं? आफ्टर दॅट, 119 नंबरचा क्वेश्चन, 2012 साली घोषित करण्यात आलेल्या इंचॉन स्ट्रॅटेजीमध्ये गरिबी कमी करण्यासाठी कोणती उद्दिष्टे ठेवण्यात आली होती? सो रेड्यूस पॉवर्टी. काय केलं आम्ही? अपंग व्यक्तींमधील गरिबीचे प्रमाण निम्म्याने कमी करणे, अपंग व्यक्तींना रोजगार मिळण्याच्या संधी 50% वाढवणे, अपंग व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राममध्ये समाविष्ट करून घेणे आणि सामाजिक सुरक्षितता वाढवणे. आता सगळं बरोबर वाटतं इंचॉन स्ट्रॅटेजी मधलं. इंचॉन स्ट्रॅटेजी कशी संबंधित एवढं मला माहिती आहे का? तर मला माहिती आहे की ही अपंगांच्या कल्याणाशी संबंधित आहे. मग अपंगांचा मुद्दा आता इथे ऑल ऑफ दिस आहे का? ऑल ऑफ दिस नाही आहेत. मग काय घ्यायचं? कोणते उद्दिष्टे घेऊन जाणार? जे अपंगांशी संबंधित आहेत ती. त्यामुळे ऑल ऑफ दिस नाही आहे. त्यामुळे आपण ऑल ऑफ दिस असतं तर ते पण घेऊन गेलो असतो, परंतु ते नसताना आपला प्रायोरिटी अपंग अपंग अपंग, याचा अर्थ अ ब क. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, क्लिअर. पुढे 120,
अपंग व्यक्तींच्या हक्कांविषयीचा करार किंवा कायदा 2016 याबाबत योग्य विधान निवडा. हा कायदा UNCRPD 2006 मधील तरतुदी पूर्ण करतो. बरोबर आहे. 27 डिसेंबर 2016 कायदा लागू झाला. 100% बरोबर आहे. 19 अपंगत्वाचा प्रकारांचा समावेश नाही, 21 आहेत. आणि शासकीय नोकरीमध्ये 4% आरक्षण, 4.5% नाही. त्यामुळे क आणि ड चुकीचं आहे. योग्य विचारलंय अ आणि ब, पर्याय क्रमांक 3 आन्सर असायला हवं. 21 नंबरचा क्वेश्चन, 2000 साली स्थापन करण्यात आलेले अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य कोणते कार्य करतं? वरील सर्व कार्य करतं. त्यामुळे आता इथे वरील सर्व पर्याय नाहीये. मग कोणाला नाकारायचं? तर हे विधान बरोबर आहे. ड यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात, परंतु ते कार्य करतं का असं म्हणू शकत नाही आपण, राईट. म्हणून मला अ ब क घेऊन जायचं आहे, राईट ना. असं असतं ना की बाबा कोणतं कार्य करतं, तर अ ब क. जर याला ऑल ऑफ दिस असतं तर दिवाणी न्यायालयाचे अधिकार सुद्धा बरोबर केलं असतं. समजतंय का? कार्य करणं म्हणजे कार्य करण्याची जी प्रक्रिया आहे त्यांची अ ब क मध्ये, आणि कार्य करण्यासाठी जे अधिकार आहे ते ड मध्ये. म्हणून मला ड नाकारायचा आहे. कळालं का? डिफरन्स लक्षात येतोय? ऑल ऑफ दिस हा पर्याय असता तर मी तोच लिहिला असता, परंतु मी मुद्दाम तसा तयार नाही केला, कारण की तुम्ही वाचताना तुम्हाला ब्रेक लागावा म्हणून हा क्वेश्चन टाकलेला आहे. 122 अपंग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या माध्यमिक शिक्षण योजनेविषयी काय योग्य आहे? 9-10 सुरुवात झाली, बरोबर आहे. 9वी ते 10वी अजिबात नाही. 9वी ते 12वी अ बरोबर आहे. ब चुकीचा आहे. योग्य विचारलंय, पर्याय क्रमांक 1. मानसिक विकलांग संस्था आहेत सिकंदराबाद, या संस्थेविषयी काय योग्य आहे? स्थापना 1984. मुंबई, दिल्ली, कलकत्ता या ठिकाणी प्रादेशिक केंद्रे, रिजनल सेंटर आहेत. याचे नाव बदलून नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असं ठेवलंय. मला माहिती नाही, त्यामुळे नाकारायचं नाही, राईट ना. मी काय सांगितलं तुम्हाला लेक्चरमध्ये, की जास्तीत जास्त काय लक्षात ठेवणार, तुम्ही या संस्था कोणत्या ठिकाणी काम करतात तेवढंच. त्याच्या पलीकडे तुम्हाला स्थापना वर्ष पण माझे पाठ नाही आहे वैयक्तिक, तुम्हाला पाठ करायचं करा, परंतु मी शक्यतो माझ्या लॉजिकनी जायचा प्रयत्न करतोय, कारण की याच्यावर जर पाठ करायला गेलं तर प्रत्येकाचे 4-4, 5-5 ठिकाणी रिजनल सेंटर असतील, प्रत्येकाला काहीतरी त्याच्यामध्ये वेगवेगळे यंत्रणा काम करत असतील, तर इतके सारं पाठ करणं, 6-7 इन्स्टिट्यूट आहे, सगळ्यांचं पाठ करणं जिकरीचं काम आहे. त्यामुळे ते करत नाही, समजतंय? अदरवाईज मग सगळंच पाठ केलं आणि त्रास म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होत आहे, तर हे व्हायला नकोय. 124 संयुक्त राष्ट्रसंघाने अपंग व्यक्तींसाठीचे दशक युनायटेड नेशन डिकेड ऑफ डिसेबल पर्सन कोणत्या कालावधीसाठी घोषित केले होते? कोणता कालावधी आहे? तर 1983 पासून 1992. बऱ्याच लोकांनी पर्याय क्रमांक 1 लिहिलं, 82 to 91. नाही, 81चं वर्ष आहे. 3 डिसेंबर 1982 ला प्लॅन ऑफ ऍक्शन आहे, कृती धोरण, कमिंग डेज मध्ये काय करायचं, आणि म्हणून त्या 82 ला ते डिकेड नाही सुरू झालं, 83 ला सुरू झालेलं आहे. पर्याय क्रमांक 2. 125 महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायदा 1999 मधील व्यक्तींचे पुनर्वसन झाल्यास कोणत्या सुविधा दिल्या जातात? आता अ ब क ड सर्व ऑप्शन आहे इथे, आणि लोकांनी क चुकीचं केलं, की बांधलेली उघडी गटारे कशाला बंद असायला पाहिजे, परंतु कायदा 1999चा आहे. त्यावेळी उघडी गटारे बांधून देतात तुम्हाला, तेच उपकार आहे सरकारचे तुमच्यावर, समजतं ना. त्यामुळे नाकारायचं नाही. आणि तुम्ही हा कायद्यातल्या डिटेलमध्ये जाऊन बघितलं का PDF मध्ये? नाही. त्यामुळे जायचं नाही, पाठ करायचं नाही, नाकारायचं नाही. पर्याय क्रमांक 4. 126 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून तयार केलाय. कायदा कधी लागू झाला? 2000 साली लागू झालेला आहे. पर्याय क्रमांक 2. 126 नंबरचा क्वेश्चन, महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायदा 1999 कधी लागू झाला? तर हा 99, 2000, 2001, 2002. आता जनरली 2000 लागू झाला, 2000 वाटू शकतं, परंतु आयोगाने जे दिलेलं आहे 2001 आहे, किंवा आलेला क्वेश्चन तो तुम्हाला त्रास देण्याचा मुद्दा त्यावेळी होता. 127 नंबरचा क्वेश्चन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरण 2009 ला घोषित करण्यात आले. 100% बरोबर आहे. नंतर हे धोरण सेंदाई फ्रेमवर्क मधील 4 स्तंभावर आधारित आहे. दोन वेगवेगळ्या गोष्टी. सेंदाई फ्रेमवर्क कधीचा? 2015चा, राईट ना. आणि राष्ट्रीय आपत्ती योजना, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना स्कीम जी आहे ती 2016 ला आली. स्कीम आणि पॉलिसीमध्ये फरक आहे. धोरण 9चं आहे, त्यामुळे सेंदाई फ्रेमवर्क तोपर्यंत झालेला नाहीये, त्यामुळे 4 स्तंभ त्याच्यावर यायला नकोय, राईट. त्यामुळे ब चुकीचा आहे, अ बरोबर आहे. 128 आपत्ती ही मानवनिर्मित असू शकते, काही प्रॉब्लेम नाही. आपत्तीमुळे आर्थिक किंवा पर्यावरणाचे नुकसान होते, चालणार आहे. सो योग्य विचारलंय दोन्हीही. त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेबाबत घडलेल्या घटनांचा योग्य क्रम, डंबल्टन ओक, मॉस्को, याल्टा परिषद, तेहरान परिषद. आता इथे मुद्दा मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये सर्व दिले आहेत, भले तुम्ही ते ऑलरेडी पाठ केलेले असते तरी सुद्धा चुकायचं नाही. अटलांटिक चार्टर पहिला, मॉस्को, तेहरान, डंबल्टन ओक, याल्टा, सॅन फ्रान्सिस्को, हे अजिबात चुकायला नकोय. जर इतक्या वेळा क्वेश्चन विचारला जातोय तर आपलं 100% बरोबरच यायला हवं. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 याचा आन्सर आहे. 130 इकोसोक मध्ये 54 देश असतात. त्यानंतर प्रत्येक वर्षी आमसभा 18 देश निवडून देते, आणि सदस्यांचा कालावधी 5 वर्षाचा असतो. 5 नाही, 18 त्रिक 54, म्हणजे 18 दरवर्षी जाणारे 18, तर 3 वर्षांनी बदलणार आहेत, त्यामुळे कालावधी 3. त्यामुळे क चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1 आन्सर आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 131, अयोग्य विधान निवडा.
आंतरराष्ट्रीय न्यायालय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे येथे कार्यरत आहे. सर्वांचा पाठ आहे, चालणार आहे. यातील अध्यक्ष आणि सदस्यांची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषद स्वतंत्रपणे करतात. अध्यक्षांची नाही, सदस्यांची निवड करतात. अध्यक्षांची निवड ही आपली जी आंतरराष्ट्रीय न्यायालयामधले जे मेंबर कंट्रीज आहेत किंवा जे सदस्य आहेत तेच आपल्यामधून 3 वर्षांसाठी करतात. त्याच्यामुळे ब चुकीचं आहे. आता हा क्वेश्चन टाकण्याची भूमिका एवढीच की एक्झाम मध्ये आयोगाने आतापर्यंत तुम्हाला याच मुद्द्यावर चुकवलंय की आमसभा आणि संयुक्त परिषद या सदस्यांची निवड कशी करते किंवा कोण कोण करते या अँगलने. त्याच्या पुढे 1+ स्टेप आपण टाकून ठेवतोय की सदस्यांची निवड करते, अध्यक्षांची नाही. राईट. पुढे 132 जोड्या लावा, सर्व योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 हे माहितीच असायला पाहिजे, माहितीचा भाग आहे, इन्फॉर्मेशनचा भाग आहे. 133 आंतरराष्ट्रीय कामगार कायदा ILO 1919 साली स्थापन करण्यात आली. 187 सदस्य आहेत, बरोबर आहे. त्रिपक्षीय संरचना असलेली एकमेव आहे, बरोबर आहे. आणि 1994 साली बालकामगार निर्मूलन कार्यक्रम IPEC सुरू करणारा भारत त्याचा पहिला देश होता. तर 1994 नाही ते 1992 आहे. सो आन्सर मस्ट बी 4. त्यानंतर 134 युनिसेफ बाबत पुढील विधाने विचारात घ्या. अ ब क ड इ फ लांबलंय म्हणजे काय करणार, उड्या मारणार. कुठे उड्या मारायच्या आपल्याला, डायरेक्ट इकडे 1 2 3 4 पर्यायावर उड्या मारायच्या. हे सगळं वाचत नाही बसायचं. ड वाचूयात. ड काय म्हणतोय, युनिसेफच्या निधीमध्ये सरकारी पैसा टाकू शकतात, खाजगी व्यक्ती असं करू शकत नाही. खाजगी निधी एक नाही, निधी खाजगी व्यक्ती टाकायला काय प्रॉब्लेम आहे, टाकू शकतात. त्याच्यामुळे ड चुकीचं आहे. ई मध्ये काय, युनिसेफच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांची निवड इकोसोक करते, 100% बरोबर आहे. दक्षिण आशियासाठीचे जे कार्यालय ते काठमांडू येथे आहे, 100% बरोबर आहे. काठमांडूचा मुद्दा पाठ करून ठेवायचा कारण की हा एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 135 युरोपियन युनियनच्या संस्थापक राष्ट्रांमध्ये पुढीलपैकी कोण होते, कोण होते म्हटल्यानंतर ब्रिटन काढून टाकायचा. ब्रिटन 73 ला आलेला आहे, ड गेला. त्यानंतर ड इकडे पण गेला. आता 2 ऑप्शन राहिले तुम्हाला, त्याच्यापैकी आन्सर आहे 3. हे माहिती असणं अपेक्षित आहे. 136 1994 साली APECने स्वीकारलेली बोगर उद्दिष्टे मोफत व्यापारावर आणि गुंतवणुकीवर भर देतात. कधीपर्यंत स्वीकारायचं आहे, तर आन्सर काय असणार आहे, कोणते बरोबर आहे, तर पर्याय क्रमांक 3 आन्सर आहे. त्यानंतर 137 RCEP रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप बाबत काय योग्य आहे. RCEP बाबत वाचूयात काळजीपूर्वक. हा एक मुक्त व्यापार करार आहे, माहिती आहे मला. 15 नोव्हेंबर 2020 साली हा करारावर सदस्यांच्या सह्या झाल्या. मला माहिती नाहीये, पाठ नाहीये 15 नोव्हेंबर 2020, त्यामुळे मी तर आहे तसंच ठेवलं. क मध्ये या करारामध्ये 14 देश नाहीये, मला माहिती आहे 15 देश आहे, त्यामुळे क 100% चुकीचा आहे. भारत याचा सदस्य देश नाही, 100% माहिती आहे. आता ऑप्शन बघा, 3 बरोबर, 3 बरोबर, 3 बरोबर, 3 बरोबर. याचा अर्थ वरील सर्व बरोबर असं दिलाय का, नाही. कोणाला तरी नाकारायचंय, कोणाला नाकारायचंय क ला, म्हणजे ब ला नाकारण्याची भूमिका तुमची संपलेली आहे. राईट. म्हणजे आन्सर मिळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे, क्वेश्चन काढण्यासाठी. क्वेश्चन काढताना ही भूमिका मी विचारात घेतलेली आहे. राईट. 138 2002 साली स्थापन करण्यात आलेला आफ्रिकन संघ हा कोणत्या बैठकीचा परिणाम आहे. लोम, लुसाका, डर्बन, ऑल ऑफ दिस. पर्याय क्रमांक 4 सर्व बैठका झाल्या त्या आणि त्या क्रमाने झालेल्या आहेत, त्यामुळे तिन्ही बैठका माहिती असायला पाहिजे. या क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं की पर्याय क्रमांक 3 लिहू की पर्याय क्रमांक 4 लिहू. कन्फ्युजन होण्यासाठीच क्वेश्चन काढलेला आहे. बहुतेक लोक डर्बन परिषदेनंतर स्थापन झाली म्हणून तुम्ही लिहिलं ते, परंतु इथे मला त्या परिषदा कोणत्या कोणत्या झाल्या या अँगलने क्वेश्चन तयार करायचा होता, म्हणून पर्याय क्रमांक 4 आन्सर आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 सर्वाधिक शिक्षा काय आहे ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये, तर आजन्म कारावासाची आहे. ग्राहक संरक्षण कायद्याचे व्हिडिओ मी स्टेप अप MPSCच्या चॅनलवर टाकलेला आहे, यूट्यूबवर फ्री व्हिडिओ अवेलेबल आहे. तेवढंच करा, त्याच्या पलीकडे काहीच करू नका. 3 व्हिडिओ आहे टोटल, 3ही व्हिडिओ 100% तुमच्या बरोबरच ते बघून झाले तर तुमचे 5ही 5 क्वेश्चन 100%. जर तुम्ही पॉलिटीचा जो कायदा आहे किंवा पॉलिटीचा अप्रोच HRDचा कायदा ग्राहक संरक्षण कायदा पाठ करताना करत असाल तर 100% तुम्ही गडबड करत आहात, ते करायचं नाही. 140 सार्क संघटनेविषयी काय बरोबर नाही. सार्कची स्थापना 1985 साली झाली. सचिवालय 1987 साली स्थापन करण्यात आले आणि दक्षिण पूर्व आशियाई लोकांचे कल्याण करण्याच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली. आणि 4 काय, वरील सर्व योग्य आहेत. आता अ आणि ब किंवा 1 आणि 2 100% सर्वांना पाठ आहे. 2 मध्ये काय गडबड केली आहे, दक्षिण पूर्व आशियाई लोकांचे कल्याण नाही, दक्षिण आशियाई लोकांचे कल्याण. राईट ना. दक्षिण पूर्व म्हणजे काय, साऊथ ईस्ट एशिया झालं, आसियान कंट्रीचा मुद्दा झाला नाही, सार्कचा मुद्दा आहे. त्यामुळे क किंवा 3 नंबरचा मुद्दा चुकीचा आहे. 141 राष्ट्रकुल संघटनेविषयी कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स काय योग्य नाही. संघटना लंडन डिक्लेरेशन नुसार आहे, यस. 1970 नुसार ASOROC किंवा ASEROC घोषणापत्रानुसार नमूद करण्यात आली. यांची उद्दिष्टे अजिबात नाही. यांची उद्दिष्टे सिंगापूर डिक्लेरेशन नुसार स्थापन करण्यात आलेली आहे, घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे 2 नंबर चुकीचा आहे. संघटनेचे सचिवालय 1965 मध्ये कार्यरत झाले आणि यामध्ये मुक्त व्यापार नमूद आहे. उद्दिष्टे खूप सारे आहेत, पैकी एक मुक्त व्यापार आहे, तर काही हरकत नाही. राईट. ऑल ऑफ दीज आहे, पर्याय क्रमांक 2. 142 ब्रिक्स हा शब्दप्रयोग जिम ओनिल यांनी मांडला. रशियाच्या अध्यक्षांनी पुढाकार घेतला, चालणार आहे. ब्रिक्सचे सचिवालय शांघाय येथे आहे. ज्या अर्थी ब्रिक हे एक अनौपचारिक गट आहे, इनफॉर्मल ग्रुप आहे,
त्या अर्थी याचं कोणतेही सचिवालय कार्यरत नाही, त्यामुळे क चुकीचा आहे, पर्याय क्रमांक 1 आन्सर आहे. 143 ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये कलम 2.9 मध्ये ग्राहकांचे अधिकार कोणते? सर्व अधिकार आहेत, पर्याय क्रमांक 4 आन्सर आहे. 144 ओपेकची स्थापना 1960 साली झाली. याचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे. 13 सदस्य याच्यामध्ये आहेत. इक्वेडोर हा सदस्य झाला तर काँगो यातून बाहेर पडला. रिसेंटली काय झालं ते तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. इक्वेडोर हा बाहेर पडलाय, काँगो हा याच्यामध्ये सदस्य झालाय. काय चुकीचं आहे विचारलंय, चुकीचं ते 100% ड चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 3 आन्सर आहे. क्लिअर, पुढे जाऊया. 145 जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग बाबत पुढील विधाने विचारात घ्या. याची रचना 1+2 आहे, बरोबर. याचा कार्यकाल 5 वर्ष नाहीये, 4 वर्ष आहे. राज्याचा आणि जिल्ह्याच्या ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष 4 वर्ष काम करतील, केंद्रातले 5 वर्ष. या अँगलने ते आहे, आपण पाठ करणार आहोत. ब चुकीचं आहे. याच्या अध्यक्ष जिल्हा न्यायाधीशांची पात्रता पूर्ण करणारे व्यक्ती चालेल आणि याचे सेवा याच्या अंतर्गत जे अधिकार क्षेत्र आहे ते काय असणार आहे, वस्तू किंवा सेवांचे मूल्य 1 कोटी रुपयापेक्षा जास्त नसावे किंवा 1 कोटी रुपयापर्यंत असावे. जे चुकीचं आहे ते ब पर्याय क्रमांक 3 आन्सर आहे. 146 ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये 8 प्रकरणे 107 कलमे आहेत, बरोबर आहे. हेच आन्सर आहे, पर्याय क्रमांक 1. 147 ग्राहक संरक्षण कायद्याच्या मध्ये जिल्हा आयोगाच्या निर्णयाविरोधात अपील जे आहेत 30 दिवसांच्या आत राज्य आयोगाकडे केले जातात. 30 नाही, 45 आहे. ब मध्ये 45 दिवसाच्या आत नाही, 30 दिवस आहे. क मध्ये 60 दिवसांच्या आत नाही, 30 दिवस आहे. 45, 30, 30 या अँगलने पाठ करायचा आहे. नवीन कायद्यामध्ये तसा बदल केलेला आहे आणि म्हणून जे योग्य विचारले पर्याय क्रमांक 4 आन्सर आहे. 148 मूल्य ही सारतत्वे आहे. मूल्यांची अशी स्वतंत्र सत्ता आहे. मूल्य बनवता येत नाही किंवा ती बदलता येत नाही, त्यांचा फक्त शोध घेता येतो. हे विधान आहे हार्टमन यांचं, तुम्हाला माहीत असणं अपेक्षित नाही. 149 मनुष्याची बुद्धी, हृदय व आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण, आणि शिक्षण ही कधी न संपणारी प्रक्रिया आहे. दोन्ही विधाने योग्य आहे. त्यानंतर 150 मूल्य शिक्षणाचे उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, सगळे असायला पाहिजे. हे काही चुकीचं करण्याचा मुद्दाच नाही. ऑल ऑफ दीज आन्सर आहे, राईट. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. तुम्हाला जर लक्षात आला असेल किंवा अप्रोच काय असायला पाहिजे किंवा तुम्ही पेपर सॉल्व्ह केला आणि तुम्ही जर प्रायोरिटी गडबड करत असाल तर निश्चितपणे टेस्ट सिरीज तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. किंवा ज्यांना अजूनही वाटतं की आपल्याला बॅच करायची गरज आहे तर निश्चितपणे माझी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा बॅच अवेलेबल आहे. तर त्याच्याबद्दलचं डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये जे काही डिटेल आहेत ते चेक करा, किंवा स्टेपअप MPSC या ॲपवर फ्री व्हिडिओ अवेलेबल आहेत ते निश्चितपणे बघा. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये इतकंच थांबूयात. थँक्यू.